Now, Good morning, sir. now सगळ्यांना आर एस एम पॉलिटेक्निकमध्ये सरचं स्वागत आहे. पहिल्यांदा आपण जे आपलं कॉलेज आहे आर एस एम पॉलिटेक्निक, तर यामध्ये आपलं वर्कशॉप ॲज अ तुम्ही बघितले असेल इंडस्ट्रीमध्ये किंवा इंडस्ट्रीच्या भोवताली परिसरामध्ये तुम्ही वर्कशॉप्स वगैरे बघितले असतील. तर बेसिकली आपण बघतो की वर्कशॉपमध्ये कोणकोणते टूल्स असतात, वर्कशॉपमध्ये मशिनरी कोणकोणते असतात, त्यावर कोणकोणते आपण ऑपरेशन केले जातात, बरोबर की नाही. तुम्ही तुमच्या कोणाचे पॅरेंट्स वगैरे कंपनीत असतील किंवा कोणाचं वर्कशॉप वगैरे असेल, तर ह्या बेसिक ज्या वर्कशॉपच्या ज्या थिंग्स आहे त्या तुम्ही सगळ्या बघितलेल्या पण असतील, काही मुलांना अवगत पण असतील. तर ज्या वेळेस आता आपण ऑनलाईन स्वरूपात प्रॅक्टिकल प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यावेळेस ऑफलाईन मोडमध्ये प्रॅक्टिकल्स चालू होतील, तर त्यावेळेस आपण जे पण काही आपल्याला वर्क करायचं आहे, तर त्या वर्किंग करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी त्यांची केअर घेतली पाहिजे, तुमचे टूल्स काय काय, किंवा मशिनरी कोणतं आहे, मशिनरी यूजेस कसे करायच्या, किंवा टूल्स यूजेस कसे करायचे, कोणत्या टूल्सला काय म्हणता, ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला व्यवस्थित दाखवल्या जातील, समजून सांगितल्या जातील. सगळ्या स्टुडंटला सूचना आहे की लेफ्ट कोणी नाही व्हायचं आहे आणि अटेंडन्स प्रॅक्टिकलच्या लास्टला घेतली जाईल. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. तर वर्कशॉप कोणी सांगेल का काय असतं वर्कशॉपमध्ये? हॅलो. येस येस सर. सर. हां, वर्कशॉपमध्ये काय काय असतं बघितलंय? कुठे वर्कशॉप बघितलंय? सर आय हॅव नो आयडिया. ओके. आता जो आपण आपला जो सब्जेक्ट घेतोय WPC, वर्कशॉप बेसिक. होमवर्क वाईज ओके. असतं. हां, होमवर्कचे जे खालचे क्वेश्चन असतात, लेसन संपल्यानंतर संपले तर तेच. हॅलो. माझा व्हॉइस क्लिअर येतोय ना तुम्हाला प्रत्येकाला? येस हो सर. सर. येस सर. येस सर. हो तर सर. आपल्या वर्कशॉपमध्ये फर्स्ट स्टॉल एक कारपेंट्री शॉप असेल, दुसरा फिटिंग शॉप असेल, तिसरा मशीन शॉप असेल, वेल्डिंग शॉप असेल. त्यानंतर मशीन शॉप नंतर CNC शॉप असेल. ओके. हे झालं आपलं ओव्हरऑल जे वर्कशॉप आहे तिथली. पण आता तुमचं EJ डिपार्टमेंट असल्यामुळं तुम्हाला फक्त 2च शॉप असतील. एक म्हणजे फिटिंग शॉप आणि दुसरा म्हणजे शीट मेटल. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघू की आपण ज्या वेळेस वर्किंग करतो त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या गोष्टी ची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे सपोज सेफ्टी प्रिकॉशन, बरोबर. सेफ्टी आपण जर सपोज तुम्ही तर आता बघितलं असाल, सायकल चालवत असाल किंवा मोटरसायकल चालवत असाल, तर सायकल किंवा मोटरसायकल चालवताना किंवा कार चालवताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टींची सेफ्टी प्रिकॉशन घेतली पाहिजे, बरोबर. तर सपोज तुम्ही ज्या वेळेस कार चालवता किंवा मोटरसायकल चालवता, तर त्यावेळेस कोणकोणती सेफ्टी घेतली पाहिजे? कोणी सांगू शकेल का मला? हेल्मेट, सीट बेल्ट. हेल्मेट घातलं पाहिजे. यस, व्हेरी गुड. हेल्मेट. आणखीन? सीट बेल्ट.
फोर व्हीलर यस, व्हेरी गुड. चालवताना. सीट बेल्ट. आणखीन? नियमांचं बोला. पालन करायला पाहिजे. यस, Follow व्हेरी traffic गुड. rules. जे पण आपले जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, जे आपल्याला गव्हर्नमेंटने रूल्स अँड रेग्युलेशन ठरवून दिलेले आहे, ते प्रॉपरली आपण ॲक्सेप्ट करून ते आपण फॉलो करायला पाहिजे. युजेस त्यांचा आणि फॉलो केले पाहिजे. आणखीन? सर, आपल्या गाडीचा ब्रेक नाहीये हे आपण आपल्या गाडीत काही यस, व्हेरी दुरुस्ती गुड. आहे हे ज्यावेळेस आपण आपण मोटरसायकल चालवत असेल तर त्यावेळेस आपलं जे वाहन आहे किंवा मोटरसायकल आहे हे प्रॉपर स्थितीमध्ये आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करून घेतलं पाहिजे. नाहीतर काय व्हायचं की सपोज आपण बाईक चालवतोय, कार चालवतोय आणि त्याचा ब्रेक वगैरे फेल असेल तर काय होईल? ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जे असतील तर ते खूप साऱ्या प्रमाणात चान्सेस असतील. आणखीन? Follow traffic rules. येस, व्हेरी गुड. फॉलो ट्रॅफिक रूल्स. आणि आणखीन? आपल्या गाडीचे पुरे कागदपत्र असावे. येस, व्हेरी गुड. जे आपले व्हेकल असेल त्या व्हेकलचा जो इन्शुरन्स असेल, त्याचे डॉक्युमेंट्स जे पण काही असतील तर ते व्यवस्थित आपल्याकडे सबमिट पाहिजे किंवा जमा पाहिजे. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे, सपोज जर डॉक्युमेंट्स नसतील तर आपल्याला काय फाईन भरावं लागतं. फाईन भरायला लागतो. बरोबर लायसन की नाही? असल्याशिवाय गाडी चालवणे. येस. लायसन असल्याशिवाय गाडी चालवणे. यस, व्हेरी गुड. ज्या वेळेस आपण 18 इयर कंप्लीट होतो त्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंट लायसन प्रोव्हाइड करतं, व्हेकल चालवण्याचं लायसन प्रोव्हाइड करतं. तर ते लायसन आपल्याला प्रॉपरली ॲक्सेप्ट केलं पाहिजे आपण किंवा परवाना काढून घेतला पाहिजे. तर ह्या साऱ्या गोष्टी ज्या वेळेस आपल्याकडे येतील, ह्या छोट्या छोट्या ज्या थिंग्स आहे त्या व्यवस्थित आपल्याला प्रॉपर ॲक्सेप्ट होतील तर त्याच वेळेस आपल्याला व्हेकल जे असेल ते आपल्याला प्रॉपर चालवता येईल. मेन म्हणजे काय आहे की ज्या वेळेस आपण व्हेकल्स किंवा मोटरसायकल्स चालवतो तर त्या व्हेकलचं आपल्याला प्रॉपरली नॉलेज व्यवस्थित पाहिजे. नाहीतर प्रॉपरली नॉलेज नसेल तर त्यावेळेस जे पण काही ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात ते मोठ्या प्रमाणात असतात. ज्यावेळेस आपण कार चालवतो किंवा बाईक चालवतो तर त्यावेळेस आपल्याला सेफ्टी प्रिकॉशन जे आपलं कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा जे आपलं माइंड असेल तर ते माइंड प्रॉपरली ज्या दिशेने आपण जातोय त्याच वेळेला आपलं व्यवस्थित जे आपलं कॉन्सन्ट्रेशन असेल, लक्ष असेल तर ते व्यवस्थित प्रॉपरली त्याच दिशेला असलं पाहिजे. नाहीतर काय का मग सपोज मी समोर गाडी चालवतोय आणि माझं दुसरीकडे लक्ष राहून जायचं, बरोबर की नाही? तर मग ज्यावेळेस आपलं कॉन्सन्ट्रेशन जे असेल तर ते जर दुसरीकडे गेलं तर त्यावेळेस पण आपले ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. म्हणजेच ज्यावेळेस आपण सेफ्टी प्रिकॉशन मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस जे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण जे काही असेल तर ते खूप कमी प्रमाणात होण्याचे चान्सेस असतात. ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस स्मोकिंग अँड ड्रिंकिंग नाही केली पाहिजे. यस, व्हेरी गुड. ज्यावेळेस आपण बाईक, फोर व्हीलर चालवतो तर त्यावेळेस आपलं काय आहे की जे ड्रिंक असेल, स्मोकिंग असेल, मोबाईल्स असतील तर ते अवॉइड केले पाहिजे. नाहीतर तुम्ही बघा भरपूर सारे सिग्नलवरती पर्सन असतात की सिग्नलचे सेकंड सुरू असतात आणि लगेच तिथून रन करतात. तर त्यावेळेस काय होतं की समोरून येणारा जो कोणी पर्सन असेल तर तो डॅश होऊन ॲक्सिडेंट होतो. इन केस ज्यावेळेस आपण बाईक चालवतो तर त्यावेळेस आपण मोबाईलसुद्धा यूज नाही केला पाहिजे किंवा ते हेडफोन्स असतील तर हेडफोन्ससुद्धा आपण यूज नाही केले पाहिजे. कारण मागचा जो पण काही आपल्याला इन्स्ट्रक्शन हॉर्न वगैरे देतोय तर ते आपल्याला काही समजत नाही. तर तसेच आपल्या इथे पण ज्यावेळेस आपण वर्कशॉपमध्ये वर्क करतो तर त्या वर्कशॉपमध्ये वर्क करताना आपण कोणकोणत्या गोष्टी व्यवस्थित केअरफुली समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्याला काय काय जे टूल्स लागत आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टींची गरज असेल तर त्या प्रॉपरली ॲक्सेप्ट करून त्यानंतरच आपण प्रॅक्टिकलला सुरुवात केली पाहिजे.
तर मग आपण स्टेप बाय स्टेप आता बघणार आहोत की फर्स्ट ऑफ ऑल जो असेल, फर्स्ट ऑफ ऑल आपला ॲप्रॉन. ॲप्रॉन ॲज अ ज्या वेळेस आपण मशीनवरती वर्क करतो किंवा व्हॉइस असेल, बेंच व्हॉइस असेल, प्लंबिंग व्हॉइस असेल किंवा मशिनरी असेल, आपले मशीन शॉप असेल किंवा वेल्डिंग शॉप असेल, तर त्यावेळेस आपण तिथे वर्क करतो. तर त्यावेळेस आपले जर सैल कपडे असतील, युनिफॉर्म व्यतिरिक्त आपले सैल कपडे असतील, तर ते सैल कपडे आपल्याला एखाद्या मशीनमध्ये किंवा व्हाईसमध्ये अडकून ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे जो आपला ॲप्रॉन असतो, डॉक्टरांचा कोट बघितला असेल ना व्हाईट कलरचा, येस सर. हा, तर त्याच टाईपचा आपला ब्ल्यू कलरचा ॲप्रॉन असतो. तर तो ॲप्रॉन आपण यूज केला पाहिजे. तर तो काय यूज केला पाहिजे, का ज्या वेळेस आपण वर्क करतो तर आपलं काय की सपोज एक ऑब्जेक्ट असेल, तर ऑब्जेक्टमुळे काय होतं की आपण फायलिंग करत असेल किंवा मटेरियल फायलिंग करत असेल, हॅक्सोने आपण मटेरियल रिमूव्ह करत असेल वूडचं, तर त्यावेळेस ते डस्ट वगैरे जे असेल तर ते डस्ट आपल्या युनिफॉर्मला लागू नये. युनिफॉर्मला लागल्याच्या नंतर आपला युनिफॉर्म खराब होऊ नये, किंवा ऑइल वगैरे असेल ते ऑइल आपल्या युनिफॉर्मवरती उडू नये, किंवा जे आपण ज्यावेळेस वेल्डिंग करतो तर त्या वेल्डिंगच्या वेळेस जे स्पार्क उडता, त्या स्पार्कमुळे आपल्या जो पण युनिफॉर्म असेल, पॅन्ट शर्ट असेल, तर त्या युनिफॉर्मला बर्न होऊ नये, त्यामुळे आपण ॲप्रॉन यूज करतो. बरोबर. त्यानंतर सेकंड थिंग असेल शूज. शूज काय यूज केले पाहिजे वर्कशॉपमध्ये ज्यावेळेस आपण वर्क करतो, तर त्यावेळेस शूज खूप महत्त्वाचे आहे. सपोज तुमच्याकडे सेफ्टी शूज असतील तर ते यूज केले तरी चालतील. शूज ॲज अ वर्कशॉपमध्ये कंपल्सरी. तुम्ही ज्या ज्या वेळेस वर्कशॉपला प्रॅक्टिकलला याल तर त्यावेळेस तुम्हाला शूज ॲज अ कंपल्सरी. चप्पल, सँडेल वगैरे कोणीही घालायचे नाही. तर शूज का घालायचे, कोणी सांगू शकेल का घालायचे शूज? फॉर अवर सेफ्टी. यस, व्हेरी गुड. फॉर अवर काही सेफ्टी. जण वस्तू पडावं नाही म्हणून. येस येस. बोला, चुकले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये, बोला फक्त. आपले पाय खराब होऊ नये म्हणून. येस, व्हेरी गुड. सपोज डस्टमुळे किंवा ऑइल वगैरे असेल तर त्या ऑइलमुळे आपले पाय खराब होऊ नये म्हणून. बरं, आणखीन? तर जे केमिकल राहतात त्यांच्याकडून आपल्याला पायाला धोका नाही झाला पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, आणखीन? जर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मध्ये असेल तर पायाला करंट लागण्याची शक्यता असेल यस, व्हेरी का, गुड, व्हेरी स्लीपर गुड, काही व्हेरी काय गुड. असली तर. ज्या वेळेस आपण मशीनवरती काम करतो तर त्यावेळेस जो आपला इलेक्ट्रिक प्रवाह जो असेल किंवा इलेक्ट्रिक जो करंट असेल तो फ्लो होत असतो. तर त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींचा विसर पडतो. कधी कधी कामाच्या याच्यात गडबडीत आपण विसर पडतो की मशीन चालू आहे की बंद आहे. जर सपोज आपल्या पायात जर शूजच नसतील तर आपला डायरेक्टली करंट जो असेल तो फ्लो आपल्या बॉडीला लागू शकतो, आणि त्यामुळे आपल्याला काय आहे की बॉडीला हार्म होऊ शकते, इजा होऊ शकते. बरोबर की नाही? तर त्यामुळे शूज असले तर सेफ्टी होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. आणखीन? काही मशीन वगैरे पडू नाही पायावर, त्यापासून इजा होऊ नये त्यामुळे पण फिट राहायचं. यस, व्हेरी गुड. ज्यावेळेस आपण वर्क करतो, वर्कशॉपमध्ये वर्क करतो, तर आपल्याकडे जे पण रॉ मटेरियल असेल ते हेवी असेल. लाईक दॅट आपला मशीन शॉपचा जॉब असेल, किंवा आपला मेटलचा पीस असेल, तर ज्यावेळेस आपला इन केस मशीन शॉपचा जो रॉ मटेरियल असेल तर तो रॉ मटेरियल आपल्या पायाच्या फिंगर्सवरती पडला तर काय होईल? दुखापत आहे. यस, इजा होईल. बरोबर की नाही? तर त्यावेळेस आपल्याला Yes, काय
तो एवढा हेवी जॉब नियर अबाउट 1 kgचा जॉब जर आपल्या फिंगर्सवरती पडला तर एकतर ब्रेक फिंगर जे असेल तर ते फिंगर आपलं ब्रेक होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. तर त्याच वेळेस जर आपल्या पायात जर सेफ्टी शूज असेल तर जी आपल्याला हार्म होणार आहे, इजा होणार आहे, तर ती खूप साऱ्या कमी प्रमाणात होणार आहे, इन केस नच्या बरोबर होणार आहे. बरोबर की नाही? सर. हो. तर यामुळे पण आपण सेफ्टी शूज ॲज अ प्रॉपरली घातले पाहिजे. म्हणजे कसं की ॲज अ तुमच्याकडं इंडस्ट्रियल सेफ्टी शूज नसले तरी चालतील, पण तुमच्याकडे सेफ्टी शूज व्यतिरिक्त जे तुमचे कोणत्याही कलरचे शूज असले तर ते प्रॉपरली व्यवस्थित तुम्ही घातले पाहिजे आणि प्रॅक्टिकल परफॉर्म केलं पाहिजे. बरोबर. नेक्स्ट थिंग जी असेल ती म्हणजे की आपला सेफ्टी ग्लास, सेफ्टी गॉगल्स. ज्यावेळेस आपण वेल्डिंग शॉपला प्रॅक्टिकल करू, बरोबर, तर त्यावेळेस जे पण वेल्डिंगचे जे आपण तुम्ही स्पार्क वगैरे बघता, हां, तुम्ही फटाके बघितले ना, फटाक्यामध्ये जसं स्पार्क होतो तसं तिथं एक इलेक्ट्रिकल करंटच्या सहाय्याने, मशीनच्या सहाय्याने आपण वेल्डिंग वगैरे करतो. किंवा जे 2 पार्ट आयनचे पार्ट असतील किंवा लोखंडाचे जे 2 पार्ट असतील त्याला आपण जॉईंट करण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे तुम्ही वेल्डिंग. तुम्ही तुमच्या सभोवल परिसरामध्ये इन केस वेल्डिंग होताना बघितले पण असेल. हां, बघितलं ना सर्वांनी? येस सर. येस सर. हां. हो सर. सर. येस सर. तर त्यामुळं काय होतं की ज्या वेळेस आपण वेल्डिंग करतो तर जे आपल्याला जो पण आपला कार्बन डायऑक्साईड असेल तर तो जो विषारी वायू आपल्या डोळ्यांमध्ये जर गेला तर आपल्या डोळ्यांना पण हार्म होण्याचे चान्सेस असतात, इजा होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. तर त्यामुळे जो आपला सेफ्टी गॉगल्स असेल तो सेफ्टी गॉगल्स जर लावला तर खूप साऱ्या प्रमाणात आपल्या डोळ्यांची सेफ्टी होते. त्यानंतर जो असेल ज्यावेळेस आपण मशीनवरती किंवा इन केस कार्पेंट्री शॉप असेल, फिटिंग शॉप असेल, आपला शीट मेटल शॉप असेल, तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस वर्किंग करेल तर त्या वर्किंगच्या वेळेस आपल्या हातामध्ये जे असतं आपलं घड्याळ किंवा रिंग्स वगैरे असतात, तुम्ही त्याला कडे म्हणता, बरोबर की नाही? तर ह्या साऱ्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. किंवा सपोज तुमचं आय कार्ड असेल तर हे आय कार्ड पण तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल असेल तर त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित आपल्या बॅगमध्ये ठेवून द्यायचं आहे. ह्या सगळ्या काय गोष्टी बाजूला टाकायच्या आहे. तुमच्या गळ्यातली चेन वगैरे असेल ती पण तुम्ही काढून व्यवस्थित आपल्या बॅगमध्ये ठेवायचे. ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या का तुम्ही अवॉइड करायच्या आहे. ज्यावेळेस वर्किंग करतो आपण, जर सपोज फाईलने जर व्हाईसवरती वर्क करत असेल, फायलिंग करत असाल, तर त्यावेळेस तुमचं जे रिंग्स वगैरे असतील, हातामधले जे कडे असतील, तर ते कडे अडकून व्हाईसमध्ये कडे अडकून इजा होण्याचे चान्सेस किंवा आपल्याला ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. त्यामुळे आपले स्किन पण फाटली जाऊ शकते किंवा रॅशेस पण होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. तर त्यामुळे तुमचे रिंग्स असतील, गळ्यातले चेन्स असतील किंवा आय कार्ड असेल, ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे. आता ही झाली आपली सेफ्टी प्रिकॉशन. त्यानंतर आपण आपल्याबरोबर जे पण स्टुडंट्स, आपले फ्रेंड्स वगैरे वर्क करताय, ते वर्क करताना त्यांची पण सेफ्टी घेणं आपली जिम्मेदारी असते. तर आपल्या बरोबर आपल्या फ्रेंड्सला पण इजा होणार नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की सर आपण स्वतःचीच काळजी घ्यायची का मित्रांची पण काळजी घ्यायची? तर यामध्ये काय असतं की ज्यावेळेस आपण वर्किंग करत असतो, मुलं जो त्यांच्यातला वात्रटपणा असतात तर त्या साऱ्या गोष्टी त्या काय ते दाखवत असतात. कसे की ज्यावेळेस आपण वर्किंग करतो, फायलिंग करतो किंवा मशीनिंग वर्किंग करतो, तर सपोज जे आपले ॲप्रॉन वगैरे असतील ते ओढण्याचा प्रयत्न करतात. मग काय होतं की जे आपलं कॉन्सन्ट्रेशन असेल, आपल्या जॉबवरचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल, तर ते कॉन्सन्ट्रेशन काय होतं, डिस्टर्ब होतं. आणि जर आपल्या एखाद्या गोष्टीवरती जर कॉन्सन्ट्रेशन जर नसेल
तर कॉन्सन्ट्रेशन जर नसेल तर मग तिथे काय होण्याचे चान्सेस असतात, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात, चुका होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर त्यामुळं मग काय आहे की जे पण आपले फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना पण आपण सेफ ठेवायचं आणि आपण पण सेफ राहायचं. आणि प्रॉपरली आपण ज्या वेळेस मशीनवरती वर्क करू किंवा आपल्या जे पण काही वर्क करू, फायलिंग करू, तर त्यामध्ये आपलं जे कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे प्रॉपरली असणं गरजेचं आहे. जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे असेल प्रॉपरली जर असेल तर त्यावेळेस काय होईल, ज्या मिस्टेक असतील, जे ॲक्सिडेंट्स असतील, तर ते ॲक्सिडेंट्स खूप साऱ्या कमी प्रमाणात होण्याचे चान्सेस असतात. आणखी आता हे झालं आपलं सपोज सेफ्टी प्रिकॉशन, सेल्फ सेफ्टी प्रिकॉशन. फर्स्ट आपण टॉपिक जो बघितला सेल्फ सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे स्वतःबाबत घेण्याची काळजी. त्यानंतर आपण आता बघू की मशीन सेफ्टी प्रिकॉशन. पहिला टॉपिक कळाला? येस सर. येस सर. येस, व्हेरी गुड. येस आता सर. आपण Yes, नेक्स्ट sir. जो टॉपिक आहे येस सर. मशीन सेफ्टी. ज्यावेळेस आपण मशीनवरती किंवा आपण जे टूल्स वापरतोय, फाईल असेल, कटर असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी यूज करतो तर त्या गोष्टींपासून आपल्याला इजा होणार नाही याची सगळ्यात मोठी जिम्मेदारी ही आपलीच असते. इन केस ज्यावेळेस आपण मशीनवरती वर्क करू, मशीनवरती वर्क करताना काय असेल, सपोज त्या मशीनची आपल्याला पूर्ण जे इन्स्ट्रक्शन असतील किंवा माहिती जे असेल तर ते माहिती व्यवस्थित प्रॉपरली घेतलेली असेल किंवा मिळाली असेल याची खात्री करून घ्यायची. किंवा ते जे मशीन असेल ते मशीन व्यवस्थित ऑपरेट होतंय की नाही, मशीन व्यवस्थित चालू आहे की नाही हे पण बघितलं पाहिजे. तर जर इन केस आपल्याला ज्या मशीनला स्टार्ट करायचं आहे ते जर आपल्याला माहिती नाही आहे आणि आपण जाऊन तिथे मशीन ऑन ऑफ केलं, चालू बंद केलं, तर तिथे काय होण्याचे चान्सेस आहे, ॲक्सिडेंट होण्याचे खूप सारे चान्सेस असतात. तर अशा कंडिशनमध्ये काय आहे की ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या मशीनचं प्रॉपर नॉलेज असेल त्याच वेळेस त्या मशीनचा यूज करायचा आहे. किंवा जे पण तुमचे टीचर असतील तर ते तुम्हाला पूर्ण मशीनबाबत माहिती दिलेली असेल, त्याचं तुम्हाला पूर्ण इन्स्ट्रक्शन असतील, तर त्याच वेळेस मशीन स्टार्ट आणि ऑफ करायचं व्यवस्थित. त्यानंतर जे पण काही आपले टूल्स असतील लाईक दॅट सीझर असेल, टीन कटर, सीझर, तुम्ही कात्री बघितली ना छोटी, आपले कपडे जे क्लॉथ वगैरे असतील ते क्लॉथ कट करण्याची, तर तसेच आपली मोठी सीझर असेल ज्याने ज्या इन्स्ट्रुमेंटने आपण जो आपला मेटल असेल पत्रा, तो पत्रा कट करतो. तर त्यावेळेस काय आहे की ज्यावेळेस आपण मटेरियल कट करतो तर त्यावेळेस आपले हँड ग्लोव्ज वगैरे जे काही असतील तर ते आपण प्रॉपरली घालून त्यानंतरच आपण मटेरियल वगैरे कटिंग वगैरे ते केलं पाहिजे. जर आपण जे ग्लोव्ज वगैरे असतील तर ते ग्लोव्ज वगैरे जर यूज नाही केले आणि तसंच जर वर्क करत राहिलो तर एकतर तर आपल्या जे हँड्स वगैरे असतील तर त्या हँड्सला कट होण्याचे चान्सेस खूप सारे असतील. किंवा जे आपलं कॉन्सन्ट्रेशन असेल, जे कॉन्सन्ट्रेशन आपण प्रॉपर जर दिलं नाही तर त्यावेळेस तिथे आपल्या हँड्स कट होण्याचे किंवा आपल्या हँड्सला इजा होण्याचे चान्सेस खूप सारे असतील. तर जे इन्स्ट्रुमेंट असेल तर ते इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित हँडलिंग आपल्याला प्रॉपरली जमलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण वर्किंग करतो आणि वर्किंग केल्याच्या नंतर जे पण आपले इन्स्ट्रुमेंट्स असतील तर ते व्यवस्थित आपल्या जिथून आपण कबडमधून जिथून काढले तर तिथेच व्यवस्थित त्याची मांडणी केली पाहिजे. नाहीतर मग काय की जे आपण वर्क केलंय, आपलं मटेरियल वगैरे सगळं कटिंग करून झालंय आणि आपण कुठेतरी ते तिथेच पडून द्यायचे, जे पण टूल्स वगैरे असतील तर ते
तिथेच पडून ठेवायचे. ही जे थिंग्स आहे हे गुड आहे की बॅड आहे हे तुम्हाला सगळ्यांना, आता तुम्ही सगळे ॲज अ हुशार मुलं आहेत त्यामुळं सांगण्याची गरज नाही आहे, बरोबर की नाही? येस सर. येस. तर तुम्हाला फर्स्ट म्हणजे जे आपल्याला सेफ्टी प्रिकॉशन घ्यायचं आहे, तर ते सेफ्टी प्रिकॉशन का घ्यायचं आहे? हा येस बोला. तर ते सेफ्टी प्रिकॉशन का घ्यायचं आहे, मशीन कसं हँडलिंग करायचं आहे, तर ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी असतील तर ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अवगत असल्या पाहिजे, जेणेकरून जे पण आपल्याला प्रॅक्टिकल्स करायचे आहे, जे पण आपल्याला इन्स्ट्रुमेंट यूज करायचे आहे, तर ते इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित यूज केल्याच्या नंतर ते प्रॉपर त्याच्या पोझिशनला किंवा त्याच्या प्लेसवरती व्यवस्थित ठेवले पाहिजे. एक मिनिट. हॅलो, येतो आवाज आता? येस सर. येस सर. ओके. तर ज्यावेळेस आपण आता हे आपण फर्स्ट 2 टॉपिक बघितले, सेल्फ सेफ्टी आणि मशीन सेफ्टी. तर हे व्यवस्थित कळालं ना सगळ्यांना? Yes, sir. येस सर. कुणाला काही डाऊट्स असेल तर विचारू शकता. नो सर. नो सर. ओके. तर आता मी हे सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या, तर तुम्ही कुठे कुठे बघितल्या आहे, 1 बाय 1 सांगू शकाल? गॅरेजमध्ये. येस, गॅरेजमध्ये, बरोबर. आणखीन? कंपनीमध्ये सर. तर ज्या फॅक्टरीमध्ये किंवा असे मोठे मोठे जे इन्स्ट्रुमेंट राहतात, असे साहित्य राहतात त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये. येस, व्हेरी गुड. ज्या इंडस्ट्री वगैरे असतील तर त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही हे सगळे जे टूल्स वगैरे असतील तर ते टूल्स वगैरे बघितले असतील, मशीन वगैरे जे असेल तर ते मशीन वगैरे बघितले असतील. आणखीन? शोरूम मध्ये. शोरूममध्ये, व्हेरी गुड. शोरूममध्ये. वेल्डिंग शॉप्सवर. येस, व्हेरी गुड. वेल्डिंग शॉपमध्ये. सर फूडच्या कंपनीमध्ये हँड क्लोज. येस येस, बरोबर बरोबर. कंपनीमध्ये. बेकरीज मध्ये. सर. हो बरोबर. मेकॅनिकल कंपनीमध्ये. येस, व्हेरी गुड. मेकॅनिकल सर कंपनीमध्ये. टूल्स वर्कशॉपमध्ये. टूल्स वर्कशॉप, व्हेरी गुड. आणखीन? कंपनीमध्ये सर. येस येस. जे पण आपण आता जे सेफ्टी प्रिकॉशन शिकलो आहोत, जे पण आपण जे 2 टॉपिक शिकलो आहोत, तर जे मोस्टली आपण पुढे त्याचा आपल्याला आयुष्यभर त्याची गरज पडणार आहे. का गरज पडणार आहे? का सपोज ज्यावेळेस आपण इथून पुढे डिप्लोमा होऊन इंजिनिअरिंग होऊन पुढे ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्री सेक्टरमध्ये वर्क कराल किंवा इन केस आपण जे रेग्युलर लाईफ असेल, लाईफ रुटीन जे असेल, तर त्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे जे सेफ्टी रूल्स आहेत, तर हे सेफ्टी रूल्स ज्यावेळेस ॲक्सेप्ट करून आपण त्याला आत्मसात करून त्याचा प्रॉपरली यूज करतो, तर त्यावेळेस आपल्याला या सगळ्या काही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी या लर्न करून आपण त्याचा यूज केला पाहिजे. मिस्टेक्स का होता? मोस्टली मिस्टेक ज्यावेळेस आपण आपलं जे माइंड वगैरे असेल, ते माइंड व्यवस्थित आपल्या ज्या कामामध्ये प्रॉपरली वर्क नसेल किंवा जे आपण वर्क करतोय त्या कामात व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन जर नसेल, तर त्यावेळेस लॉट्स ऑफ थिंग्स मिस्टेक होता.
मग त्यावेळेस आपल्या बॉडीला हार्म पण होऊ शकतो आणि इन केस मोठा ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. एक साधं उदाहरण घ्यायचं ठरलं तर आपण ट्रॅव्हल करत असताना, बाईक चालवत असताना किंवा कार चालवत असताना रस्त्यावरती जर आपण ट्रॅफिक रूल्स फॉलो जर केले नाही तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ॲज अ आपला जे पण कार्स असेल, मोटरसायकल असेल, त्याला पण हार्म होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो किंवा आपल्याला पण बॉडी पार्ट्सला मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतो. जर रेड सिग्नल लागलाय तर रेड सिग्नल याचं काय मेन्शन करताय का तुम्ही थांबायचं आहे. जे पण तुम्हाला टाइम्स दिलेला आहे त्या टाइम्सपर्यंत तुम्ही तिथे होल्ड व्हायचं आहे आणि त्यानंतरच ग्रीन सिग्नल लागल्याच्या नंतर पुढे जायचं आहे. हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहे आपण काही मुलं फॉलो करता, काही नाही करत. तर ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी अवॉइड करतो तर त्यावेळेस जे पण आपल्याला हार्म होण्याचे चान्सेस असतात तर ते कमी किंवा जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे जे पण आपण आपलं लाईफ रुटीन आहे, लाईफस्टाईल आहे, त्यामध्ये हे जे काही रूल्स आहेत तर ते आपण फॉलो केले पाहिजे. आपण आपल्या सपोज घरात असतो, घरामध्ये काय आहे की घरात असताना ज्यावेळेस आपण घरात असतो तर त्यावेळेस काय आहे की प्रत्येक गोष्ट अशी अस्ताव्यस्त नाही टाकत, बरोबर की नाही. मम्मी काय करते की मम्मी सगळं व्यवस्थित जो आपल्या गरजा आहे, रोजच्या गरजेच्या वस्तू आहे तर त्या व्यवस्थित प्रॉपरली व्यवस्थित त्याच ठिकाणी असते. सपोज असेल डिश असेल, प्लेट्स असतील तर त्या प्लेट्सच्याच ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसतील किंवा मोठे पॉट्स वगैरे असतील तर ते पॉट त्या पॉटच्याच ठिकाणी व्यवस्थित असेल. जे कपडे क्लॉथ वगैरे असतील ते क्लॉथ त्या क्लॉथच्याच ठिकाणी असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये जनरली आपण त्या बघत असतो की प्रत्येक ठिकाणी ठरवून दिलेल्या प्लेसवरती आपली जी वस्तू असेल तर ती तिथेच ठेवली पाहिजे. तसंच ज्यावेळेस आपण वर्कशॉपमध्ये काम करतो तर त्यावेळेस काम करताना आपण एखादी आपला टूल्स असेल, आपलं जे काही इन्स्ट्रुमेंट असेल तर ते इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली त्याचा यूज केला पाहिजे आणि यूज झाल्याच्या नंतर क्लीन करून ते त्याच्या प्लेसवरती व्यवस्थित ठेवलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या थिंग्स आहे त्या आपल्या डेली लाईफ रुटीनमध्ये काय आहे की आपण त्या आत्मसात केल्या पाहिजे. असं नाही होत ना की सपोज मी आता आईने आपल्याला एका प्लेटमध्ये जेवण दिलंय आणि ते जेवण झाल्याच्या नंतर ती प्लेट तिथेच टाकून द्यायची, असं कोणी करतं का? नाही नाही सर. हो सर. आपण काय करतो की सपोज No, sir. प्लेटमध्ये जेवण झालंय आपल्यावालं आणि जेवण झाल्याच्या नंतर ती प्लेट व्यवस्थित आपल्या जो पण टेबल असेल किंवा त्याची वॉश करण्याची जी बेसिन असेल तर त्या बेसिनला आपण व्यवस्थित तिथे ठेवून देत असतो. त्यामुळं काय आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टी तर ह्या गोष्टी सगळ्या आपण आत्मसात केल्याच्या नंतर सेफ्टी प्रिकॉशन याच्यामध्येच मोडतं. तर सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे मेन म्हणजे काय की स्वतःबाबत आणि दुसऱ्यांबाबत जे आपण सेफ्टी प्रिकॉशन घेतो किंवा काळजी घेतो, लाईक दॅट सेफ्टी प्रिकॉशन. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील, छोट्या छोट्या गोष्टी असतील, ज्यावेळेस आपण आत्मसात करतो किंवा मशीनवरती वर्क करतो, बाईक चालवत असतो त्यावेळेस पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस आपण लर्न करू आणि त्या आपल्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये यूज करू त्याच वेळेस ह्या सेफ्टी प्रिकॉशनचा जे खरं महत्त्व आहे ते महत्त्व व्यवस्थित येईल. बरोबर? येस सर. सो जे तुम्हाला आता मी जे शिकवलं तर ते तुम्हाला प्रॉपरली व्यवस्थित समजलं असेल. येस सर. हो सर. येस सर सर. समजलं सर. काही आता याच्यामध्ये Yes, डाऊट, sir. No, sir. कोणाला काही डाऊट्स? नो सर. नो हो सर. सर. नो सर. ओके, व्हेरी गुड. सो आता आपण हे ऑनलाईनमध्ये सगळं लर्न करतोय किंवा टीच करतोय. तर ज्यावेळेस आपलं फिजिकली चालू होईल तर त्यावेळेस आपण आणखीन रिव्हिजन घेऊन व्यवस्थित तुम्हाला ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहे
त्या समजावल्या जातील. तर आता सर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली सांगता येईल का कधी चालू होईल? येस येस विचार बाळ, तुझा आवाज व्यवस्थित माझ्यापर्यंत नाही आला. सर म्हटलं तुम्हाला अप्रॉक्सिमेटली सांगता येईल का कॉलेज कधी चालू होईल तेव्हा? नाही, ज्यावेळेस आमच्याकडे जे गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस तुम्हाला तसं सांगितलं जाईल की हॅलो येस हा सर. येस सर. हां, तर त्यावेळेस सांगितलं जाईल Yes, sir. की आता फिजिकली आपलं कॉलेज स्टार्ट होणार आहे, तर त्यामुळं त्यानंतरच मग तुम्ही ॲज अ कॉलेजला यायचं आहे. ओके ओके सर. हो. ओके सर. तर आता आपले ओके सर. थँक्यू जे सर. वर्कशॉपचे जे मेन HOD सर आहेत, प्रोफेसर मोगरे सर, यांच्याकडे मी माईक हँडओव्हर करतोय. तत्पूर्वी प्रत्येकाने काय आहे की सपोज जे पण तुम्ही आता घरी असाल तर प्रत्येकाने जे सेफ्टी रूल्स दिलेले आहे, लाईक दॅट मास्कचा यूज करणे, हँड सॅनिटायझरचा यूज करणे, हँड प्रॉपरली वॉश करणे, बरोबर. जे पण गर्दीचं ठिकाण असेल तर तिथे जाणे टाळणे, ह्या सगळ्या काही ज्या सेफ्टी प्रिकॉशनमध्ये ज्या थिंग्स येत आहे तर त्या ह्या सगळ्या थिंग्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजे. आणि सपोज फॉलो केल्या तर तुम्ही सेफ राहाल. नाही जर फॉलो केल्या तर तुम्हाला माहिती आहे का काय होतं ते. त्यामुळे काय आहे की सपोज आपल्याला बॉडीला हार्म होतो, त्यानंतर आपल्याला क्लिनिकमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. त्यानंतर मग काय आहे की सपोज आपल्या पॅरेंट्सला इकॉनॉमिकल कंडिशन आणि मेंटली स्ट्रेस, ह्या दोघंही गोष्टी आपल्याला काय आहे, खूप साऱ्या प्रमाणात त्यांना फेस करावं लागतं. तर ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहे तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित आपल्या लाईफस्टाईलमध्ये फॉलो करा आणि सेफ राहा. सो ओव्हर टू प्रोफेसर मोगरे सर. धन्यवाद पवार सर. आवाज येतोय माझा? येस सर. हॅलो. Yes, sir. हो सर. ओके. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. येस सर. Yes, sir. सर्वप्रथम RSM पॉलिटेक्निक मध्ये सगळ्या नवीन विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचमध्ये ऍडमिशन घेतलं, तर खरंच खूपच चांगली आणि रनिंग ब्रांच आहे. आणि जसं आपलं पुढे 3 वर्ष असणार आहे आणि त्यामध्ये आपण जे आहे ते बघणार आहोत सगळं. ओके. तर सर्वात पहिले माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी प्रोफेसर NS मोगरे, सध्या मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये ॲज अ लेक्चरर म्हणून काम करतो आणि वर्कशॉप सुपरिटेंडंट म्हणून माझं या पोस्टवरती मी काम करतो. या सेमिस्टरमध्ये वर्कशॉप प्रॅक्टिस हा सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. स्क्रीनवरती दिसतं ते सगळ्यांना. वर्कशॉप प्रॅक्टिस हे आपल्या सब्जेक्टचं पूर्ण नाव आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे ॲब्रिव्हिएशन WPE हे असं आपल्या सब्जेक्टचं ॲब्रिव्हिएशन असणार आहे. त्यानंतर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये एक कोड दिसत आहे बघा, 22006. तर हा जो आहे हा आपल्या सब्जेक्टचा कोड आहे. म्हणजे कसं असतं बघा, जसं आपल्या प्रत्येकाला काही नाव असतं आणि आपल्या नावाचं शॉर्ट फॉर्म असतो, बरोबर. तर आणि आपली एक युनिक आयडेंटिटी असते. तसं आपल्या सब्जेक्टचं शॉर्ट फॉर्म जो आहे तो आहे WPE, वर्कशॉप प्रॅक्टिस. आणि त्या सब्जेक्टचा जो कोड आहे तो आहे 22006. तर अशा पद्धतीने आपला सब्जेक्ट हा 22006 या कोडने ओळखला जातो. म्हणजे कसं आहे बघा, आता इथून पुढे जेव्हा पण तुम्हाला काही विचारलं जाईल की तुमचं लेक्चर कसलं आहे, बरोबर. जर आपलं वर्कशॉप प्रॅक्टिसचं लेक्चर असेल तर तुम्हाला डायरेक्ट पूर्ण नावाविषयी सांगावं लागणार. फक्त काय सांगायचं, WPEचं प्रॅक्टिकल किंवा लेक्चर आहे आणि 22006 या कोडचं आमचं प्रॅक्टिकल आहे, बरोबर. तर त्यामुळे हा सब्जेक्ट आपल्याला ओळखताना WPE या शॉर्टकट नावाने ओळखायचं आहे आणि 22006 या कोडने आपल्याला आपला सब्जेक्ट हा ओळखायचा आहे. ओके.
तर जसं आता पवार सरांनी अतिशय उत्कृष्टपणे तुम्हाला सेफ्टी बद्दल इंट्रोडक्शन दिली, सगळी माहिती दिली. खरंच आता या कोरोना पॅन्डेमिक मध्ये सेफ्टी खूपच गरजेची आहे. जसं आपल्याला माहिती आहे की आपण खूपच गेल्या मागच्या 2-1 वर्षापासून कोरोना पॅन्डेमिक मध्ये जातोय आणि पूर्णपणे आपल्याला जो काही त्रास होतोय तर तो त्रास कमी करण्यासाठी आपण सेफ राहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे सध्या आपण जे लेक्चर प्रॅक्टिकल घेतोय ते सध्या ऑनलाईन मोड मध्ये घेतोय, बरोबर. तर सरांनी तर सगळी सेफ्टी प्रिकॉशन सांगितली आणि आपण सेफ्टीचं पहिलं लेक्चर का बरं ठेवलं, कारण की सिलेबस आपण नंतरही सांगू शकतो किंवा सगळं काही करू शकतो, पण सेफ्टी सगळ्यात महत्वाची सध्याच्या कोरोना पॅन्डेमिक मध्ये. त्यामुळे आपण सेफ्टीचं लेक्चर हे आपलं पहिले होतं. सो एनिवे, आता आपण सेफ्टी बद्दल बघितलंय. आता आपण थोडस जर आपल्या सब्जेक्ट बद्दल बघू तर या सब्जेक्ट मध्ये नेमकं काय करायचं आपल्याला, त्यानंतर या सब्जेक्टचा सिलेबस कसा असणार आहे, त्याचं मार्किंग स्कीम कशी असणार आहे, हे सगळं आपल्याला आता इथे बघायचंय. तर सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय? Yes. येस सर. सर येस सर. येस सर. बर, माझी स्क्रीन व्यवस्थित दिसते सगळ्यांना? हो सर. येस सर. हो सर. येस सर. ओके. बघा, आपलं ज्यावेळेस लेक्चर चालू राहील, कोणाला पण कोणत्या पण पॉइंट मध्ये जर समजा एखादा डाऊट असेल तर त्या मोमेंटला लगेच तुम्ही माईक अनम्यूट करायचंय आणि डिस्कशन करायचंय. कारण काय की नंतर तुम्ही म्हणाल की सर आम्हाला ते विचारायचं होतं, मी नंतर तर वेळ देणारच तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी, पण ज्या मोमेंटला तुम्हाला वाटत असेल तर फक्त हँड रेस करा आणि त्यानंतर मग माईक अनम्यूट करा आणि त्यानंतर मग मी आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी चान्स देईन. ठीक आहे. सो जायचं पुढे आता. येस सर. येस सर. येस सर. ओके, ठीक आहे. तर आपण आता बघू आपल्या वर्कशॉप प्रॅक्टिस या सब्जेक्ट बद्दल. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय काय बघायचं बघा. सर्वात पहिले आपल्याला इंट्रोडक्शन, म्हणजे आपल्या सब्जेक्ट मध्ये नेमकं काय काय आहे, त्यानंतर त्या सब्जेक्टचं महत्व काय, की हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय काय समजणार आहे. सो दॅट इज ऑल कम्स अंडर आवर इंट्रोडक्शन टॉपिक. म्हणजे हे सगळं आपल्या सब्जेक्टची इंट्रोडक्शन तुम्हाला मी आज देणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मार्किंग स्कीम. मार्किंग स्कीम म्हणजे काय, की हा सब्जेक्ट जो आहे, हा सब्जेक्ट तुम्हाला किती मार्काला असणार आहे या सेमिस्टरमध्ये. त्यानंतर पुढे जे आहे ते सिलेबस. सिलेबस म्हणजे काय, की या सब्जेक्टमध्ये नेमकं आपल्याला काय काय शिकायचंय. म्हणजे तुम्हाला जे काही जसं आपलं तुम्ही बाकीच्या सब्जेक्टमध्ये बघतात की तुम्हाला चॅप्टर्स असतात, बरोबर, काही युनिट्स असतात, तसं आपल्याला इथे आता बघायचं की या आपला सिलेबस कसा आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला कोर्स आउटकम्स. कोर्स आउटकम्स म्हणजे काय, की हा सब्जेक्ट शिकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एका सेमिस्टर मधनं हा सब्जेक्ट कम्प्लीट शिकून झाले, याच्यानंतर तुम्ही काय काय करू शकता, तर त्याला आपण म्हणतो कोर्स आउटकम्स. म्हणजेच या सब्जेक्ट मधून शिकल्यानंतर तुम्ही स्वतः काय काय करू शकता, दॅट इज कॉल्ड कोर्स आउटकम्स. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं व्हेरियस शॉप्स. व्हेरियस शॉप्स म्हणजे या आपल्या सब्जेक्टमध्ये नेमके कोणकोणते शॉप्स आपल्या वर्कशॉप अंडर आहेत, तर ते सुद्धा आपल्याला बघायचंय. आणि शेवटी आपल्याला बघायचं मायक्रो प्रोजेक्ट. मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे काय असतं बघा. तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला या सेमिस्टरमध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला एक मायक्रो प्रोजेक्ट असणार आहे. मायक्रो प्रोजेक्ट काय असतं, की तुम्ही एखादा सब्जेक्ट शिकला आहात तर फक्त थेरॉटिकल नॉलेज असून चालणार नाही, तर तुम्हाला ते प्रॅक्टिकली पण इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे. म्हणजे जे काही तुम्ही छोटीतली छोटी कन्सेप्ट शिकताय, तर त्या कन्सेप्टच्या आधारावर तुम्हाला एखादा छोटासा मॉडेल जो आहे तो तयार करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट हा करावा लागणार आहे. असे मायक्रो प्रोजेक्ट मध्ये डिटेलमध्ये आपण नंतर बघूच. तर आपण बघू आता इंट्रोडक्शन. ओके. सो फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ सब्जेक्ट. बघा आता आपला पहिले जो टॉपिकच आपला काय आहे तर वर्कशॉप प्रॅक्टिस. म्हणजे तुम्हाला सेमिस्टरमध्ये पहिल्या सेमिस्टरमध्येच हा सब्जेक्ट दिलेला आहे. आता एमएसबीटीने पहिल्या सेमिस्टरलाच हा सब्जेक्ट दिलाय, म्हणजे काहीतरी एमएसबीटीच्या मागे काहीतरी लॉजिक असेल. आता एमएसबीटी काय असं ते सांगतो. तसं आपला 10वीला कसा बोर्ड असतो, नाशिक बोर्ड, पुणे बोर्ड, दिल्ली बोर्ड, तसं आपला जो काही डिप्लोमा असतो तो डिप्लोमा एका बोर्ड अंडर येतो आणि त्या बोर्डला आपण म्हणतो एमएसबीटी. आणि त्याचं लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, दॅट इज कॉल्ड MSBTE. आणि या बोर्ड अंडर हा आपला डिप्लोमा कोर्स हा राबवला जातो. तर या MSBTने
आपल्याला काय केलंय की वर्कशॉप प्रॅक्टिस हा सब्जेक्ट तुम्हाला पहिल्याच सेमिस्टरला ठेवलाय. म्हणजेच काय की या सब्जेक्टमध्ये जे काही बेसिक्स आहेत हे बेसिक्स तुमचे क्लिअर व्हायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय केलंय की हा सब्जेक्ट तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला ठेवलाय. बरोबर. आता डिप्लोमाचं पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 3 वर्षाचा कोर्स असतो. 10वी नंतर जर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतात त्यावेळेस 3 वर्षाचा कोर्स असतो आणि त्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर वाईज तुमची एक्झाम घेतली जाते. म्हणजे टोटल एका इयर मध्ये तुमचे 2 सेमिस्टर असतात. फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर. 3 वर्षाचा कोर्स म्हणजे तुमचे टोटल 6 सेमिस्टर असतात आणि त्या 6 सेमिस्टर पैकी आता जो चालू झालाय हा तुमचा पहिला सेमिस्टर चालू झालाय आणि वर्कशॉप प्रॅक्टिस हा तुम्हाला पहिल्याच सेमिस्टरला सब्जेक्ट दिलेला आहे. बरोबर. तर या पहिल्या सेमिस्टरला ठेवण्यामागचा उद्देश असा आहे MSBTचा की मुलांच्या सगळ्या बेसिक्स क्लिअर व्हायला पाहिजे आणि त्यामुळे तुमचा हा पहिल्या सेमिस्टरला सब्जेक्ट आपला ठेवला गेलाय. बरोबर. आपल्याला माहिती आहे की डिप्लोमा जर आपण कम्प्लीट केलं तर आपलं काय होतात सगळे बेसिक्स क्लिअर होतात आणि ते बेसिक क्लिअर होण्यासाठी आपण हा सब्जेक्ट हा शिकायचा आहे. सो इम्पॉर्टन्स ऑफ सब्जेक्ट. आता या सब्जेक्टचं महत्व काय बघा. सगळ्यात पहिले काय टू इंट्रोड्यूस व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स ऑब्लिक टूल्स. आता बघा वर्कशॉप म्हटलं तर आपल्याला बरेचसे तुम्ही कधी कधी एखाद्या शॉप आपले घरी फर्निचरचं काम चालतं किंवा मग आपण कुठे फिरायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस भरपूर असे शॉप्स असतात आणि त्या शॉपवरती काम चालू असतात. म्हणजे फॅब्रिकेशन शॉप असेल किंवा काही स्टीलचं मटेरियल असेल तिथे काम चालू असेल किंवा मग काही सुतार काम चालू असेल. बरोबर. तर अशा वेगवेगळ्या शॉपमध्ये वेगवेगळे कामं चालतात. बरोबर. आणि या सब्जेक्टचं महत्व असं आहे की तुम्हाला ज्यावेळेस हा तुम्ही सब्जेक्ट शिकतात तर तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट म्हणजे प्रत्येक शॉपमध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, कोणकोणते टूल्स वापरले जातात, तर या सगळ्या टूल्सची माहिती तुम्हाला मिळावी म्हणून हा सब्जेक्ट तुम्हाला या सेमिस्टरमध्ये दिला गेलाय. बरोबर. नंतर पुढे टू फॅमिलियर विथ मशिनरीज. आता मशिनरीज आपल्याकडे बघा आपल्या वर्कशॉपमध्ये भरपूर मशिनरीज आहेत आणि तुम्हाला त्या मशिनरीचा उपयोग हा करायचा. ज्यावेळेस तुम्ही आता फिजिकली ज्यावेळेस कॉलेजमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला त्या मशिनरीचा वापर करून तुम्हाला जॉब परफॉर्म करायचे. बरोबर. तर या सगळ्या मशिनरीचं स्टार्ट कसं करायचं, नंतर ते मशीन वापरायच्या कशा, त्यानंतर त्यांची सेफ्टी कशी घ्यायची, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांचं मेंटेनन्स कसा ठेवायचा, हे सगळं तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकवलं जाणार आहे. त्यामुळे टू फॅमिलियर विथ मशिनरीज म्हणजे काय की स्वतः तुम्हाला मशिनरीज हँडल करायला आम्ही देणार आहोत. बरोबर. त्यामुळे तुम्ही जितकं फ्रेंडली व्हाल त्या मशिनरी सोबत तितकं तुम्हाला ते पुढे इझी जाणार आहे. म्हणजे काय असतं बघा एखादी मशिनरीज आपण बघतो तर आपण म्हणतो ना की लहान मुलांना कसं म्हणतो आपण की अरे याला हात नको लावू बरं का, याला हात नको लावू, हे खराब होईल. अरे पण ज्यावेळेस तो हातच लावणार नाही तर त्यावेळेस तो शिकणार कसं त्या. त्यामुळे आपल्या इथे कसं आहे आपण मुलांना डायरेक्टली त्या मशिनरीज हातात देतो आपण आणि त्या मशिनरीज त्यांना पहिले सगळं समजून सांगतो आणि त्यानंतर त्यांना आपण ते मशिनरीज युज करण्यासाठी देतो. बरोबर. तर त्यामुळे मुलं काय होतात तर त्या मशिनरी सोबत फॅमिलियर होतात. फॅमिलियर म्हणजेच काय की त्या मशिनरी बद्दल त्या मुलांच्या मनात जो काही धोका असतो किंवा जे काही भीती निर्माण झालेली असते तर ती भीती आपण काढण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मुलं व्यवस्थित त्या मशिनरीज काय असतात वापरू शकतात. म्हणजेच काय आपण त्या मुलांना फॅमिलियर करतो. त्यानंतर पुढे काय तर सिलेक्शन ऑफ टूल्स अँड मशिनरी. सिलेक्शन ऑफ टूल्स म्हणजे काय की समजा तुम्हाला एखादं काम दिलंय म्हणजे एखादा जॉब दिलाय तर तो जॉब कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला कोणकोणते टूल्स किंवा कोणकोणते मशिनरीज वापरावे लागतील तर हे तुम्ही स्वतः मुलं ठरवतात. हे केव्हा ठरवतात ज्यावेळेस आपण पूर्णपणे हा सब्जेक्ट शिकतो, ज्यावेळेस आपल्या वर्कशॉपचे जे काही इन्स्ट्रक्टर्स आहेत हे तुम्हाला पूर्णपणे ज्यावेळेस नॉलेज देतील त्यावेळेस तुम्ही वेगवेगळे टूल्स जे आहेत ते स्वतः सिलेक्ट करू शकता आणि ते स्वतः तुम्ही वापरू शकता. तर त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला या टूल्स बद्दल सगळी माहिती असेल तरच तुम्ही स्वतः ठरवू शकता की हा जॉब परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला कोणता टूल वापरायचा आहे. अशा पद्धतीने सिलेक्शन ऑफ टूल्स अँड मशिनरी साठी सुद्धा या सब्जेक्टचं महत्व आहे. नंतर टू रीड जॉब ड्रॉइंग. आता बघा तुम्हाला जसं मी सांगितलं की या शॉपमध्ये प्रत्येक आता आपण पुढे बघूच की कोणकोणते शॉप आपल्याला आहेत. तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे ड्रॉइंग तयार करायचे आणि त्या ड्रॉइंग नुसार तुम्हाला जॉब जे आहेत ते तयार करायचे. मग ते ते जॉब तयार करण्यासाठी तुम्हाला पहिले काय तर ड्रॉइंगचं महत्व म्हणजे ड्रॉइंग तुम्हाला वाचता यायला पाहिजे. बरोबर. आता बघा तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स सब्जेक्ट असेल, झालंय का लेक्चर एखादं इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं? हो झालंय. सर. ओके. तर जसं इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट आहे
तर या इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये काय तुम्हाला सगळं ड्रॉइंग बद्दल शिकवलं जाणार आहे. तर हे जसे ड्रॉइंग आहेत तर तसेच ड्रॉइंग आपल्या वर्कशॉप मध्ये पण असणार आहेत आणि ते ड्रॉइंग तुम्हाला वाचता यायला पाहिजे. वाचता यायला पाहिजे म्हणजे काय की समजा आता ड्रॉइंग वाचणं म्हणजे काय, जसं आता आपलं पुस्तक आपण वाचतो, पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला ओळण आपण वाचली की लगेच आपल्याला समजतं की या पुस्तकात नेमकं काय लिहिलेलं आहे. तसंच ड्रॉइंगचं सुद्धा असतं. ड्रॉइंग मध्ये आता तुम्ही जसं ग्राफिक्स पुढे शिकाल तसं तुम्हाला ते ड्रॉइंग हे वाचता येईल. ड्रॉइंग वाचणं म्हणजे काय असतं की त्या ड्रॉइंग मध्ये एक्झॅक्ट काय डायमेन्शन्स आहेत, त्यानंतर त्या ड्रॉइंग मध्ये वेगवेगळ्या कोणकोणत्या लाईन्स वापरल्या गेल्या आहेत, तर हे सगळं वाचणं म्हणजेच काय तर रीड ऑफ जॉब ड्रॉइंग. बरोबर, मग ते ड्रॉइंग आपण वाचू शकतो. तर असं या सब्जेक्टचा आपलं इम्पॉर्टन्स आहे. आणि हे सगळं जर समजा तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हा वर्कशॉप प्रॅक्टिस हा सब्जेक्ट हा शिकायचा आहे. बरोबर, तर हे झालं आपलं आता इंट्रोडक्शन आपल्या सब्जेक्ट बद्दल. तर इंट्रोडक्शन मध्ये काही अडचण कोणाला? नो. नो सर. नो सर नो सर. नो सर. ओके, तर हो, sir. पूर्ण आता ओके ओके वर्कशॉप प्रॅक्टिस हा सब्जेक्ट आपण त्याचं आता इंट्रोडक्शन बघितलं. आता आपण त्याचं सिलेबस किंवा मार्किंग स्कीम बघू. ओके, आता मार्किंग स्कीम काय आहे बघा. सगळ्यात पहिले तुमच्या समोर एक टेबल तयार ओपन झालं. बरोबर, तर इथे माझा माऊस दिसतोय सगळ्यांना? हो कर्सर, माऊसचा कर्सर. आता बघा आपला सब्जेक्ट कोणता पण सब्जेक्ट घ्या, त्या सब्जेक्ट मध्ये पहिले मोस्टली दोन पार्ट मध्ये तो डिवाइड होतो. एक तर थेअरी आणि दुसरा आहे तो प्रॅक्टिकल. बरोबर, थेअरी आणि प्रॅक्टिकल. पण आपला जो सब्जेक्ट आहे वर्कशॉप प्रॅक्टिस, या सब्जेक्ट मध्ये थेअरी या पार्टच्या खाली तुम्हाला सगळीकडे डॅश दिसेल. बरोबर, आणि प्रॅक्टिकल या पार्टच्या खाली तुम्हाला सगळे मार्क्स दिसतील. याचाच अर्थ काय, तर आपला जो काही सब्जेक्ट आहे हा प्युअरली प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट आहे. म्हणजे याला कोणताच प्रकारचा थेअरी पार्ट नसणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं पेपर वगैरे द्यायची गरज पडणार नाही. बोर्डाचा पेपर वगैरे तुम्हाला काहीच द्यायची गरज पडणार नाही. फक्त जे काही प्रॅक्टिकल्स आहेत ते प्रॅक्टिकल्स आपल्याला परफॉर्म करायचे. बरोबर, त्यामुळे बघा थेअरी कॉलम मध्ये इथे सगळीकडे तुम्हाला काय दिसणार आहे, डॅश दिसणार आहे. बरोबर, आणि प्रॅक्टिकलच्या खाली जे तुम्हाला टोटल मॅक्झिमम मार्क्स किती आपल्या 100 मार्क्स, म्हणजे जो काही आपला सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आपला टोटल 100 मार्क्सचा असणार आहे. बरोबर, म्हणजे बघा इथे थेअरी पार्ट काहीच नाहीये, फक्त प्रॅक्टिकल आहे, तरी आपल्याला 100 मार्काचा सब्जेक्ट आहे. बरोबर, आतापर्यंत तुम्ही 10वी पर्यंत बघा वेगवेगळे सब्जेक्ट शिकलात तर तुम्हाला त्या सब्जेक्ट मध्ये थेअरी पेपर असतो. म्हणजे तुम्ही जसं बोर्डाचा पेपर लिहितात, बरोबर 3 तासाचा पेपर असतो आपला, तर इथे आपल्याला तसं काही करायचं नाही. या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला प्युअरली प्रॅक्टिकल बेस्ड तुमचे मार्क्स आहे असणार आहेत. आणि ते किती आहेत आपल्या टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे आपला. बरोबर, आता हे 100 मार्क कसे डिस्ट्रीब्यूट झाले, डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, तर या 100 मार्काची फोड कशी झाली इथे लिहिले बघा. टोटल मार्क्स 100, म्हणजे आपला जो काही सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आपला 100 मार्काचा असणार आहे. आता या 100 मार्काचे दोन पार्ट मध्ये डिवायडेशन झालेले. दोन पार्ट मध्ये तो विभागला गेलाय. फर्स्ट, एंड सेमिस्टर एक्झाम, ESE. ESE स्टँड्स फॉर एंड सेमिस्टर एक्झाम. ती आहे आपली 50 मार्काची. आता एंड सेमिस्टर एक्झाम काय असतं बघा. हा आपला सब्जेक्ट ज्यावेळेस आपण शिकतो, कम्प्लीट होतो, त्यानंतर काय असतं, तुमची एक एक्झाम घेतली जाते. बरोबर, जसं आपण म्हणतो ना की एखादा सब्जेक्ट तुम्हाला कितपत समजलाय हे कशावरनं कळतं, की जेव्हा आपण त्या सब्जेक्ट वरती तुमची एक्झाम घेतो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे या विद्यार्थ्याला हा सब्जेक्ट हा किती प्रमाणात कळलेला आहे. बरोबर, मग आता ते जर समजायचं असेल तर आपल्याला काय घ्यावे लागते, एक्झाम घ्यावी लागते. म्हणून मग इथे आपण काय करतो, तर एक एंड सेमिस्टर एक्झाम घेतो. ज्यावेळेस तुमचं सेमिस्टर संपते, बरोबर, त्यावेळेस तुमचं पूर्णपणे सिलेबस कम्प्लीट होतो, सेमिस्टर संपतो, त्यानंतर तुमची एक एक्झाम घेतली जाते, त्यालाच आपण म्हणतो एंड सेमिस्टर एक्झाम. ती असते 50 मार्काची. बरोबर, म्हणजे बघा हे टोटल 100 मार्काचा पेपर आहे आपला, त्याच्यातले 50 मार्क तुमचे एंड सेमिस्टर एक्झामला आहे. सेमिस्टर संपली की तुमची एक एक्झाम घेतली जाईल, ती इंटरनलच असेल. बरोबर, ती आहे आपली 50 मार्काची. आणि त्यानंतर पुढचे जे 50 मार्क आहेत तर ते आहेत PA. PA स्टँड्स फॉर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. बघा इथे पण तुम्हाला दिसेल बघा ESE साठी मॅक्झिमम मार्क किती आहेत 50 आणि मिनिमम किती आहे 20. हा झाला आपला पहिला हाफ म्हणजे 50 मार्क. आणि दुसरा हाफ म्हणजे काय, तर PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, आणि त्याचे मार्क्स आहेत 50. अशा पद्धतीने एंड सेमिस्टर एक्झाम 50 मार्काचे आणि PA
तो आहे 50 मार्काचा. असं आपलं 100 मार्काचा हा आपला सब्जेक्ट असणार आहे. आता हे 100 मार्कामध्ये काही अडचण कोणाला, कसे दोन्ही पार्ट डिवाइड झाले कळलं सगळ्यांना? येस सर. बरं, तर 50 मार्क एंड सेमिस्टर एक्झाम साठी आणि 50 मार्क प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असे आपले टोटल 100 मार्काचा हा सब्जेक्ट आहे. आता परत हे 50 मार्क शेवटचे जे आहेत PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, हे 50 मार्काचे परत 2 पार्ट मध्ये काय झाले, डिवायडेशन झाले. बरोबर, 30 आणि 20. बरोबर, तर हे 30 आणि 20 काय कन्सेप्ट आहे बघा. 30 मार्क याच्यासाठी तर असेसमेंट ऑफ प्रॅक्टिकल्स. असेसमेंट ऑफ प्रॅक्टिकल्स म्हणजेच काय, तर तुम्हाला या सब्जेक्ट अंडर काही तुम्हाला एक असाइनमेंट दिले जातील, काही तुम्हाला एक तुम्हाला काही प्रॅक्टिकल्स दिले जातील, ते तुम्हाला त्याच्यावरती काम करायचंय. आणि हे ज्यावेळेस तुम्ही कम्प्लीट कराल तर त्याचं असेसमेंट होतं. असेसमेंट म्हणजेच काय, त्याचं चेकिंग होतं. बरोबर, तुम्ही जे काही जॉब तयार कराल किंवा मग तुम्ही जे काही मॅन्युअल तुम्हाला दिलं जाणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते मॅन्युअल कम्प्लीट कराल, किती लवकर कम्प्लीट कराल, हे सगळं काय होतं, असेस होतं. असेस म्हणजेच काय, तर ते चेकिंग होतं. आणि हे चेकिंग झालं तर त्याला तुम्हाला काहीतरी एक मार्क दिले जातात. आणि ते मार्क किती पैकी दिले जातात, तर ते 30 आउट ऑफ मार्क्स ते दिले जातात. 30 मार्क्स फॉर युअर असेसमेंट ऑफ प्रॅक्टिकल्स. म्हणजे तुम्ही जे काही प्रॅक्टिकलच्या दरम्यान जे काही जॉब तयार कराल, जे काही मॅन्युअल कम्प्लीट कराल, तर त्याच्या आधारावर तुम्हाला मार्क्स दिले जातील आणि ते असेल तुमचे 30 मार्क. आणि त्याच्यानंतर उरलेले हे जे काही 20 मार्क आहेत, तर इट इज फॉर युअर मायक्रो प्रोजेक्ट. बरोबर, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक सेमिस्टरमध्ये प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट हा कम्प्लीट करायचा आहे. मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे काय असतं, की हा सब्जेक्ट तुम्हाला किती पद्धतीने समजलाय आणि त्यानंतर तुम्हाला त्या सब्जेक्टशी रिलेटेड एखादा छोटासा डेमो मॉडेल तयार करायचा असतो. तर यालाच म्हणतो आपण मायक्रो प्रोजेक्ट. आणि तो आहे आपला 20 मार्काचा. म्हणजे 30 मार्क तुमचे असेसमेंटचे, प्रॅक्टिकलचे असेसमेंटचे, आणि 20 मार्क तुमचे मायक्रो प्रोजेक्टचे. तर 30 + 20 असे आपले हे 50 मार्क आपले हे डिवाइड होतात. आणि उरलेले 50 मार्क तुमचे एंड सेमिस्टर एक्झाम साठी. असे 50 + 50 100 मार्काचा आपला टोटल मार्किंग स्कीम असणार. तर याच्यात काय अडचण कोणाला आता? नो सर. मार्किंग मार्किंग स्कीम समजते? नो सर. हो सर. नो सर. ओके, बघा कसं आहे की आपण सिलेबस वगैरे सगळं ते तर पुढे बघणारच आहोत. पण सगळ्यात पहिले महत्वाचं काय असतं, की आपण जे शिकतोय तर त्याला वेटेज किती आहे. बरोबर, म्हणजे जरी तो सब्जेक्ट नॉन थेरी सब्जेक्ट असेल, आपले फक्त प्रॅक्टिकल जरी असेल, तर पण तो 100 मार्काचा पेपर आहे. आणि 100 मार्क हे खूप जास्त मार्क असतात. तुम्हाला जर समजा स्कोर करायचा असेल, तर स्कोर करण्यासाठी एकदम उत्तम असा सब्जेक्ट आहे हा. फक्त तुम्हाला काय करायचंय, रेग्युलर लेक्चर करायचे, रेग्युलर प्रॅक्टिकल करायचे. त्यानंतर इथे जे काही आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहोत, ज्यावेळेस तुम्ही फिजिकली इकडे याल त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे जॉब वगैरे कसा करायचा ते तर शिकवणारच आहोत आम्ही. तर तुम्हाला फक्त ते जॉब कम्प्लीट करायचे आणि तुम्हाला 100 मार्क जे आहेत ते मिळवायचे. परत एकदा सांगतो, तुम्हाला हा सब्जेक्ट हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित लेक्चर प्रॅक्टिकल करा आणि तुमचे जे काही जॉब असतील तेवढे कम्प्लीट करा. तुम्हाला 100 पैकी जे आहेत ते जास्तीत जास्त चांगले मार्क्स कसे मिळतील हे सगळ्यांनी प्रत्येकाने बघायचे. तर ही होती आपली मार्किंग स्कीम. त्याच्यानंतर आता पुढचा पॉइंट आहे आपला सिलेबस. आता हा सिलेबस म्हणजे काय, म्हणजे आपल्याला नेमकं काय काय बघायचं याच्यात, त्यात आपण बघणार आहोत. ठीक आहे, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना व्यवस्थित आता? येस सर. येस सर. ओके, स्क्रीन वरती जे काही आहे ते तुम्हाला वाचता येतंय का? म्हणजे का मी थोडं झूम करू त्याला? झूम करा सर. झूम करा सर. झूम करा सर. थोडंसं झूम कर. हा, आता दिसतंय, आता वाचता पण येत असेल बरोबर? हो सर. हो सर. दिस इज रीडेबल. ओके ओके. सो सब्जेक्ट टायटल वर्कशॉप प्रॅक्टिस सेमिस्टर फर्स्ट. बघा, म्हणजे आता आपला जो काही 6 सेमिस्टरचा आपला कोर्स असतो बरोबर, डिप्लोमाचा, तर त्या 6 सेमिस्टर पैकी आपलं जे सध्याचं चालू आहे ते फर्स्ट सेमिस्टर. सो दिस इज अवर सब्जेक्ट वर्कशॉप प्रॅक्टिस अँड हॅव्हिंग सब्जेक्ट कोड 22006. म्हणजे 22006 या कोडने आपला सब्जेक्ट हा ओळखला जातो बरोबर.
अँड हॅव्हिंग नेम वर्कशॉप प्रॅक्टिस. तर याचं शॉर्टकट काय आहे सांगा बरं आता, कोण सांगेल बघू आपण किती लक्ष आहे WPS. तुमचं. मी या सब्जेक्टचं WPE. WPE. yes, very good. WPE. So this is short form or subject abbreviation of our वर्कशॉप प्रॅक्टिस सब्जेक्ट WPE. बरोबर. तर जेव्हा पण तुम्ही पुढे या सब्जेक्ट प्रॅक्टिकल वगैरे असेल, तुम्हाला WPE चं प्रॅक्टिकल आहे असं तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. बरोबर. ओके. सो दिस इज अवर सब्जेक्ट. देन टीचिंग स्कीम और एक्झामिनेशन स्कीम. जसं मी आता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला मागच्या स्लाइडवरतीच मी एक्सप्लेन केलं. सो दिस इज टोटली प्रॅक्टिकल सब्जेक्ट अँड डोंट हॅव एनी थेरी लेक्चर्स. सो थेरी सेक्शन देर इज ओनली द कॉलम इज टोटली ब्लँक. आणि प्रॅक्टिकल सेशन मध्ये तुम्हाला फक्त एंड सेमिस्टर एक्झामला 50 मार्क आणि PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, तर इथे आपले 50 मार्क, असे 50 + 50 100 मार्काचा आपला हा सिलेबस असणार आहे. ओके. आता याच्यात आपल्याला काय बघायचं, तर तुमचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आपल्याला इथे आता बघायचा आहे. सिलेबस म्हणजेच काय की तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये नेमकं काय काय शिकायचंय. बरोबर. आता वर्कशॉप प्रॅक्टिस या सब्जेक्ट मध्ये काय, तर त्याचा हाफ पार्ट जो आहे हा हाफ पार्ट आपला वर्कशॉप कडे असणार आहे आणि हाफ पार्ट जो आहे तो आपला इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट कडे असणार आहे. म्हणजे तुम्ही जो काही ब्रांच सिलेक्ट केली तर त्या ब्रांच रिलेटेड तुम्हाला त्याच्यात असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचं मंडेचं प्रॅक्टिकल असेल तर मंडेचं प्रॅक्टिकल हे आपलं मेकॅनिकल अंडर जे काही आपलं वर्कशॉप आहे तर तिथे होणार आहे. आणि नेक्स्ट जे तुमचं वर्कशॉपचं प्रॅक्टिकल असणार आहे हे तुमचं इलेक्ट्रॉनिक्स अंडर येणार आहे. बरोबर. त्यामुळे ज्यावेळेस मंडेचं प्रॅक्टिकल असेल तर ते मंडेचं मॉर्निंगचं प्रॅक्टिकल हे आपलं वर्कशॉप अंडर असणार आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला या सब्जेक्ट मध्ये कोणकोणते युनिट्स आहेत आपण आधी ते बघून घेऊ. सो युनिट नंबर 1 जनरल वर्कशॉप प्रॅक्टिस अँड फायर फायटिंग. आता फायर फायटिंग म्हणजे काय, जसं आता सकाळी सरांनी सांगितलं बघा तुम्हाला की सेफ्टी खूप गरजेची असते. आणि फायर फायटिंग म्हणजेच काय, आपल्याला फायर फायटिंगचा एक सेपरेट लेक्चर घ्यायचंय. आपले पॉवर सरच आपलं फायर फायटिंग लेक्चर घेणार आहे. त्यात तुम्हाला ते फायर फायटिंग काय गरजेचं असतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते इक्विपमेंट वापरले जातात, त्याची सेफ्टी कशी घेतली जाते, त्यांची काळजी कशी घेतली जाते, आणि ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस कोणकोणते प्रिकॉशन घेणे गरजेचं असतं, आणि त्यात त्यांचं प्रत्येक इन्स्ट्रुमेंट हे कसे वापरले जातात हे सगळं तुम्हाला त्या फायर सेफ्टीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. बरोबर. तर आपण त्याबद्दल जास्त डिटेलमध्ये फायर सेफ्टीच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण बघणार आहोत. आता इथे बघा युनिट नंबर 1 काय, जनरल वर्कशॉप प्रॅक्टिस अँड फायर फायटिंग. मग याच्यात काय काय तुम्हाला करायचं, तर सेफ्टी प्रॅक्टिसेस म्हणजे सेफ्टी काय असते, नंतर कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट्स म्हणजे ऍक्सिडेंट कशामुळे होऊ शकतात. बरोबर. बरेचसे कारण असतात ऍक्सिडेंट होण्याचे. बरोबर. आपण ज्यावेळेस 2 व्हीलर 4 व्हीलर चालत असेल तेव्हा पण ऍक्सिडेंट होतात, किंवा मग एखादी मशिनरी आपण चालवत असेल तेव्हा सुद्धा ऍक्सिडेंट हे होतात. मग नेमकं आपण ज्यावेळेस मशिनरीज हँडल करतो त्यावेळेस त्यांची कारण काय काय असतात, ऍक्सिडेंट होण्याची कारण काय काय असतात हे आपल्याला बघायचं या चॅप्टर मध्ये. त्यानंतर सेफ्टी रूल्स काय काय असतात ते शिकायचंय. त्यानंतर फर्स्ट एड बॉक्स काय काय असतो, फर्स्ट एड बॉक्स मध्ये नेमकं काय काय पाहिजे. बरोबर. तर हे सगळं आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचंय. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे फायर फायटिंग. आता फायर फायटिंग मध्ये काय, तर कॉजेस ऑफ फायर म्हणजे नेमकं आग लागण्याचे कारण कोणकोणते असतात. त्यानंतर ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस छोटे छोटे जे काही रूल्स असतात तर ते कसे फॉलो करायचे काय, ते सगळं आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला चॅप्टर जो आहे जनरल वर्कशॉप प्रॅक्टिस अँड फायर फायटिंग हा आपला पहिला चॅप्टर असणार. त्यानंतर इथे पुढचा जो आहे तो युनिट नंबर 2 फिटिंग अँड शीट मेटल शॉप. बरोबर. तर आता आपल्या या वर्कशॉप अंडर 2 शॉप येतात. पहिला असतो फिटिंग शॉप आणि दुसरा असतो शीट मेटल शॉप. आता फिटिंग शॉप आणि शीट मेटल शॉप याच्यामध्ये नेमकं काय करायचं हे आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये बघू. आता फक्त आपण या 2 शॉप बद्दल एक छोटीशी इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. फिटिंग म्हणजे काय असतं की बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ओपन करतात तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस आतमध्ये छोटे छोटे सर्किट असतात. तुम्ही घरी कधी करून बघा, एखादं खराब झालेलं रिमोट असेल. बरोबर. तर ते जर आपण ओपन केलं
तर आतमध्ये तुम्हाला असे छोटे छोटे सर्किट दिसतात आणि तुम्हाला या ब्रांच मध्ये तेच शिकायचे. छोटे छोटे सर्किट्स असतात, नंतर ऍम्प्लिफायर काय असतो, रेक्टिफायर काय असतो, बरोबर. तर हे सगळे छोटे छोटे पार्ट्स असतात आणि त्या पार्ट्स बद्दल तुम्हाला इथून पुढे जे आहे ते सगळं शिकवलं जाणार आहे. तर फिटिंग फिटिंग म्हणजे काय असतं की तुम्हाला ते छोटे छोटे पार्ट्स असतात ते ते पर्टिक्युलर त्या स्लॉट मध्येच कसे फिट होतील हे आपल्याला शिकायचंय आणि त्याच्यासाठी आपल्याला इथे त्यांनी फिटिंग शॉप हा आपल्याला दिलेला गेलेला आहे, बरोबर. फिटिंग शॉपचं इलेक्ट्रॉनिक्सशी काय संबंध आहे ते सांगतो. जर समजा आपण रिमोट कंट्रोलचं उदाहरण मी मगाशी दिलं, तर रिमोट कंट्रोल मध्ये जे जर छोटे छोटे सर्किट आपल्याला बसवायचे तर ते प्रॉपरली जो स्लॉट असतो त्या स्लॉट मध्ये जर ते बसले नाही तर मग त्यांची प्रॉपर रिमोटची फिटिंग ही होणार नाही आणि ती रिमोटची प्रॉपर फिटिंग व्हावी म्हणून मग काय केलं जातं, तुम्हाला जे काही स्लॉट्स वगैरे जे असतात ते प्रॉपरली दिले जातात आणि ते स्लॉट देण्यासाठी तुम्हाला पहिले फिटिंग हे काय असतं ते आपल्याला शिकणं गरजेचं असतं, बरोबर. आणि ही फिटिंग आपण आता पुढे डिटेलमध्ये नंतर पुढे पूर्णपणे शिकणार आहोत. नंतर पुढचा जो आहे तो शीट मेटल शॉप. आता शीट मेटल शॉप काय असतं बघा, वेगवेगळे शीट्स असतात तर त्या शीटचा वापर करून तुम्हाला काय करायचं, त्याला काही कव्हर असेल किंवा मग त्याचं केसिंग वगैरे जे असतात ते आपल्याला तयार करायचे असतात. वेगवेगळे टूल्स यूज करून तुम्हाला शीट मेटलचे जॉब सुद्धा आपल्याला कम्प्लीट करायचे. तर असा हा युनिट नंबर 2 जो आहे तो फिटिंग अँड शीट मेटल शॉपशी रिलेटेड असणार आहे. त्यानंतर पुढे जो आहे युनिट नंबर 3 आयडेंटिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक, सॉरी याची PDF पाठव सर. हो, पीडीएफ ग्रुपवरती मी सेंड करेल आणि त्याच्यावरनं तुम्ही जे काय आहे ते सगळं सिलेबस हा तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला MSBTच्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेले तर सिलेबस असं सर्च केलं तर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरचं सिलेबस डायरेक्टली मिळेल किंवा मग मी आपल्या वर्कशॉपचा जो काही ग्रुप असेल त्या ग्रुपवरती नंतर मी तुम्हाला हा सिलेबस देऊन टाकणार आहे. ठीक आहे. ओके सर. ओके. त्यानंतर युनिट नंबर 3 जो आहे आयडेंटिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स. आता बघा या हे जे पहिले 2 युनिट आहेत हे पहिले जसं मी पहिले सांगितलं की हा आपला सब्जेक्ट जो आहे तो 2 पार्ट मध्ये डिवाइड होतो. हाफ पार्ट त्याचा मेकॅनिकल अंडर येतो, वर्कशॉप अंडर, आणि हाफ पार्ट हा इलेक्ट्रॉनिक अंडर येतो. मग पहिले 2 युनिट जे होते ते आपल्या वर्कशॉप अंडर येणार आहेत म्हणजे मेकॅनिकल अंडर येणार आहेत आणि युनिट नंबर 3 पासून पुढचे जे काही युनिट्स आहेत ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिक शी डिपार्टमेंटशी रिलेटेड असणार आहे. त्यामुळे युनिट नंबर 3 पासून पुढचं जे आहे तर आपले इलेक्ट्रॉनिक्सचे जे सर आहेत सूर्यवंशी सर ते तुम्हाला ज्यावेळेस तुमचं पुढचं प्रॅक्टिकल जे आहे ते तुम्हाला सांगितलं ते सांगतील. ठीक आहे. ज्यावेळेस आता पुढचं प्रॅक्टिकल जे तुमचं होईल ते इलेक्ट्रॉनिक्सचं असणार आहे तर युनिट नंबर 3 पासून पुढचं जे आहे ते तुम्हाला ते सूर्यवंशी सर जे आहे ते सांगतील. ठीक आहे. तर आता पहिले 2 युनिट आपण बघितले. आता हा टोटल आपला सिलेबस होता. आता सिलेबस नंतर आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला बघायचा. सो नेक्स्ट इज कोर्स आउटकम्स. कोर्स आउटकम्स म्हणजे काय, मी जसं मी सांगितलं की हा सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही शिकतात याच्यातनं तुम्ही नेमकं काय काय करू शकता. ज्यावेळेस तुम्ही हा सब्जेक्ट शिकाल वर्कशॉप प्रॅक्टिस त्यानंतर तुम्ही काय काय करू शकता, बरोबर. मग पहिले काय तर यूज फायर फायटिंग इक्विपमेंट अँड अदर सेफ्टी रिलेटेड ऍक्सेसरीज. म्हणजेच काय, यू आर एबल टू यूज फायर फायटिंग इक्विपमेंट. म्हणजे हा सब्जेक्ट ज्यावेळेस आम्ही तुम्हाला शिकवू त्याच्यानंतर ज्यावेळेस परत कुठे समजा काही आग लागली किंवा काही झालं तर तिथे बघा फायर एक्सटिंग्विशर असतात. पण मग बऱ्याच वेळा काय होतं, फायर एक्सटिंग्विशर असतात पण तिथल्या लोकांनाच माहित नसतं की ते कसं ऑपरेट करतात, बरोबर. आणि आग लागल्यानंतर नेमकं काय करायचं असतं हे तिथल्या लोकांना एखादं ऑफिस म्हणा किंवा मग कुठे ज्यावेळेस तुम्ही जाल स्कूलमध्ये किंवा मग एखाद्या कॅम्पसमध्ये तर तिथे फायर फायटिंग इक्विपमेंट्स बरेच ठेवलेले असतात पण मग कोणत्याच फॅकल्टीला किंवा मग तिथल्या त्यांना ते माहित नसतं. मग हा सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही शिकतात तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला सोनाली माईक म्यूट कर सोनाली. ओके. सो ज्यावेळेस हे पहिल्याच्या युनिटमध्ये फायर फायटिंग इक्विपमेंट्स आहेत तर आम्ही तुम्हाला इथे सगळं पद्धतीने शिकवू की फायर फायटिंग इक्विपमेंट कसे ऑपरेट करतात, नंतर आग लागल्यानंतर नेमकं काय करायचं असतं. तर हे ज्यावेळेस आपण तुम्हाला शिकवू त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस तुम्ही हा सब्जेक्ट कम्प्लीट शिकाल त्यानंतर तुम्ही यू आर एबल टू
यूज फायर फायटिंग इक्विपमेंट. मग तुम्ही ते इक्विपमेंट यूज करू शकता. त्यानंतर वेगवेगळे जे काही ऍक्सेसरीज आहेत त्या ऍक्सेसरीजचा उपयोग कसा करायचा आहे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजू शकेल. नेक्स्ट, यूज फिटिंग अँड शीट मेटल टूल्स इन द इलेक्ट्रॉनिक्स वर्कशॉप. म्हणजे बघा आता जसं मी सांगितलं की युनिट नंबर 2 हा आपला होता फिटिंग अँड शीट मेटल. मग युनिट नंबर 2 मध्ये आपल्याला काय बघायचंय तर फिटिंग आणि शीट मेटल बद्दल आपल्याला शिकायचंय. बरोबर. तर हे दोन शॉप ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यानंतर तुम्ही ते त्या शॉप मध्ये असणारे टूल्स कुठे कुठे ते वापरायचे, त्याच्यातले असणारे यूज करता येणारे मशिनरीज कोणकोणते आहेत हे ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्ही ते ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट करू शकता, ऍक्च्युअल मध्ये ते वापरू शकता. त्यानंतर पुढचा जो आहे आयडेंटिफाय ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स. आता बघा सीओ नंबर 3, 4, 5 हे जे आहेत हे पुढचे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड आहेत. पहिले दोन जसे आपण म्हटले की पहिले दोन युनिट आपले मेकॅनिकल रिलेटेड आहेत. तर पुढचे जे काही सीओ आहेत ते तुम्ही त्या तुमचे सूर्यवंशी सर तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये सांगणार आहात. म्हणजे तुम्ही छोटे छोटे कॉम्पोनंट्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स हे आयडेंटिफाय करू शकता. आयडेंटिफायचं मिनिंग काय की तुम्ही ओळखू शकता. जसं मी सांगितलं की ऍम्प्लिफायर आहे, रेक्टिफायर आहे, छोटे छोटे सर्किट्स मधले कोणकोणता पार्ट्स आहेत. तर या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला सगळं बेसिक शिकवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जे एखाद्या इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये गेले तर तुम्ही सांगितलं की मला एक ऍम्प्लिफायर द्या, तर त्याने किती कोणत्या साईजचा कोणत्या स्पेसिफिकेशनचा ऍम्प्लिफायर दिला हे तुम्हाला शिकता यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आणि हा सब्जेक्ट तुम्ही ज्यावेळेस शिकाल त्यावेळेस डेफिनेटली तुम्ही छोटे छोटे जे काही कॉम्पोनंट्स असतात ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बरोबर. पुढे काय तर परफॉर्म सोल्डरिंग अँड डिसोल्डरिंग युजिंग सोल्डरिंग टूल्स. म्हणजेच काय तर जसं आपण बघतो की दोन वायर कॉम्पोनंट असतात ते एकमेकांना आपण काय करतो सोल्डरिंग करतो, कनेक्ट करतो. बरोबर. मग सोल्डरिंग काय असतं तर त्याचे टूल्स कोणकोणते असतात हे तुम्हाला या पुढच्या युनिट मधनं समजणार आहे. अँड देन बिल्ड सिम्पल जॉब्स इन द इलेक्ट्रॉनिक्स वर्कशॉप. म्हणजे छोटे छोटे तुम्हाला जॉब तयार करायचे आहेत इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड आणि ते तुम्ही त्या शेवटचं चॅप्टर शिकल्यानंतर तुम्ही ते जॉब हे तयार करू शकता. सो दीज आर द सीओज दॅट मीन्स कोर्स आउटकम्स विच कम्स अंडर आवर सब्जेक्ट वर्कशॉप प्रॅक्टिस WPE. ओके. नेक्स्ट, आता जसं मी सांगितलं की आपल्या या सब्जेक्ट अंडर दोन शॉप असतात. पहिला असतो फिटिंग शॉप आणि दुसरा असतो शीट मेटल शॉप. आता फिटिंग शॉप म्हणजे नेमकं काय असतं ते बघू, त्यानंतर शीट मेटल म्हणजे नेमकं काय असतं ते बघू. सो फिटिंग शॉप. स्क्रीनवरती तुम्हाला काही ड्रॉइंग दिसत आहेत बघा. म्हणजे काही पीसेस दिलेत आणि ते काय होतात एकमेकांमध्ये फिट बसतायत. बरोबर. आता फिटिंग मला सांगा की आता या ड्रॉइंग मध्ये बघा हा एक जॉब दिसतोय. तर या ड्रॉइंग मध्ये हा पार्ट या स्लॉट मध्ये काय होतोय परफेक्टली असा फिक्स होतोय म्हणजेच काय होतं याला आपण म्हणतो फिट बसतोय. बरोबर. तर हा फिट ऍक्च्युअल मध्ये कसा बसायला पाहिजे काय तर हे आपल्याला या सगळ्या शॉप मध्ये शिकायचंय. फिटिंग शॉप यालाच म्हणतो आपण फिटिंग शॉप. तर फिटिंग शॉप मध्ये आपल्या इथे इन्स्ट्रक्टर जे आहेत ते प्रोफेसर M.A. जाधव म्हणून आहेत. तर ते तुम्हाला ते आपले वर्कशॉप इन्स्ट्रक्टर आहेत फिटिंग शॉप साठी. तर जसं आपलं पुढचं प्रॅक्टिकल असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते फिटिंग शॉप बद्दलची इन्फॉर्मेशन सगळी देणार आहात. त्यामध्ये कोणकोणते टूल्स वापरतात, त्याचे कोणकोणते ऑपरेशन्स आहेत, कोणकोणते जॉब तुम्हाला करायचे हे सगळं आपल्याला ते जाधव सर पुढच्या प्रॅक्टिकलला सांगणार आहे. तर फिटिंग शॉपचं इंट्रोडक्शन मी फक्त आता देतोय की फिटिंग म्हणजे एक्झॅक्ट काय. आता बघा दोन गोष्टी एकमेकांमध्ये प्रॉपरली फिट होणं खूप गरजेचं असतं. आणि ते जर समजा झालं नाही तर काय होतं तुमची असेंब्ली जी असते ती परफेक्ट होत नाही. बरोबर. आता एक छोटंसं एक्झाम्पल देतो त्याच्यावर तुम्हाला फिटिंग काय असतं हे लगेच क्लिअरली कळेल. बरोबर. जसं आता आपण प्रत्येक जण पेन यूज करतो. बरोबर. तर पेन आणि त्याची असते पेन कॅप म्हणजे आपण त्याला मराठीत टोपण सुद्धा म्हणतो. बरोबर. तर ती पेन कॅप जर समजा प्रॉपरली फिट बसत नसेल तर काही उपयोग होईल का रे सांगा बरं मला. हॅलो. नाही होत सर. नाही सर. म्हणजे काय की बरोबर जर समजा आपण खिशाला पेन लावला बरोबर आणि तो टोपण किंवा ती पेन कॅप जर समजा प्रॉपरली फिक्स त्या पेन सोबत फिक्स होत नसेल तर मग ज्यावेळेस आपण पेन खिशातनं काढू त्यावेळेस हातात फक्त काय येईल पेन कॅपच येईल आणि पेन आपल्या खिशातच राहील.
बरोबर. हे का बरं पॉसिबल झालं? कारण त्या पेन कॅप आणि पेन मधली जी काही फिटिंग होती ती प्रॉपर नव्हती, बरोबर. आणि त्यामुळे काय झालं, ज्यावेळेस मी खिशातनं पेन ओपन केला, पेन काढला बाहेर, तर हातात फक्त काय आली, पेन कॅप आली आणि पेन माझा खिशातच राहिला. तर अशा पद्धतीने हे जसं मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं, तर असंच एक्झाम्पल आपल्या इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये सुद्धा फिटिंगचं खूप महत्व असतं. असे भरपूर ठिकाण असतात की जिथे तुम्हाला फिटिंग, प्रॉपर फिटिंग असणं गरजेचं असतं, बरोबर. आता आणखीन एक एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर जसं आपण कपडे बघू, कपडे आपण यूज करतो, बरोबर. तर कपडे प्रॉपर फिटिंग मध्ये जर असेल तर आपल्याला ते चांगले दिसतात, बरोबर. जसं जर समजा आपण एखादा शर्ट किंवा मग एखादा शर्ट पॅन्ट यूज केली, बरोबर, शर्ट पॅन्ट वेअर आउट केली, तर शर्ट जर समजा एखादा खूप असा ढगाळा असेल, बरोबर, म्हणजे त्याचे स्लीव्ह असे खाली चालले. हॅलो, आवाज ब्रेक होत होता. बरं आता येतोय आवाज? हो सर. Yes, sir. हो Yes. सर. हो. ओके. तर बघा, जर मी शर्टचं एक्झाम्पल दिलं, शर्ट जर आपण समजा आपल्या साईज पेक्षा जास्त मोठा घेतला, जास्त मोठा वापरला, बरोबर, तर काय होतं, स्लीव्ह खाली चालले, नंतर ते बटन व्यवस्थित लागत नाहीये. असं जर असेल तर आपला तो शर्ट चांगला दिसेल का रे? नाही दिसणार चांगला, बरोबर. नाही. नाही. आपण आपण जे काही कपडे वेअर आउट करतो, हे कपडे आपण आपल्या मापानुसार, म्हणजे आपल्या जे काही डायमेन्शन्स असतात आपल्या बॉडीचे, त्यानुसार आपण काय करतो, तर फिटिंग मध्ये ठेवतो, बरोबर. तसंच इथे सुद्धा, जसं मी हे एक्झाम्पल तुम्हाला का बरं देतोय, की तुम्हाला हे सगळं या फिटिंग शॉप बद्दल एक्झाम्पल्स मी वेगवेगळे देतोय, जेणेकरून तुम्हाला या फिटिंग कन्सेप्ट जे आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे, बरोबर. तर जसं मी हे एक्झाम्पल्स दिले, तसे आपल्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये सुद्धा असे काही जॉब असतात की ज्यामध्ये तुम्हाला फिटिंग ही प्रॉपर असणं गरजेचं असतं. आणि जी फिटिंग प्रॉपर नसेल तर मग काय होतं, तो जॉब तुमचे दोन जॉब जे असतात ते एकमेकांमध्ये प्रॉपरली फिक्स होत नाही, बरोबर. आता इथे बघा, मी हा एक एक्झाम्पल जर घेतलं, माझं माऊसचं कर्सर तुम्हाला दिसतंय बघा, तर या सी फ्रेम मध्ये हा एक छोटासा पार्ट मी काय करतोय, फिक्स करतोय. पण मग जर समजा याचा डायमेन्शन जर समजा कमी झालं तर काय होईल, हा या स्लॉट मध्ये प्रॉपरली फिट होणार नाही आणि त्यामुळे तो पार्ट काय होणार आहे, लूज राहणार आहे आणि तो डायरेक्टली असा तो निघून जाणार आहे. त्यानंतर या पहिल्या जॉबचं जर टी शेप मध्ये दिसतोय बघा, या टी शेपचा हा जो जॉब आहे, हा या सी शेप मध्ये जर समजा प्रॉपरली फिट करायचा असेल तर आपल्याला यांचे डायमेन्शन प्रॉपर असणं गरजेचं आहे, बरोबर. त्यामुळे फिटिंग शॉप मध्ये डायमेन्शन कडे जास्त लक्ष दिलं जातं. डायमेन्शन जर प्रॉपर असेल तरच तुम्ही दोन जॉब एकमेकांमध्ये प्रॉपरली फिटिंग करू शकता, बरोबर. तर असे वेगवेगळ्या टाईपचे फिटिंग्स असतात. मग आपण स्लॉट अँगल फिटिंग असतो, नंतर टी फिटिंग असतो, मेल फिमेल फिटिंग असते, स्टेप फिटिंग असतं, असे वेगवेगळ्या टाईपचे फिटिंग असतात. तर ते आपल्याला या शॉपमध्ये पूर्णपणे शिकायचे. दादा सर तुम्हाला पुढच्या प्रॅक्टिकलला प्रॉपरली सगळे जे काय आहे ते पुढचं फिटिंग बद्दल सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतीलच. तर असे तुम्हाला या शॉपमध्ये नेमकं काय करायचे, फिटिंग शॉप अंडर, तर तुम्हाला वेगवेगळे टूल्स पहिले ते सर शिकवतील, नंतर त्याचे वेगवेगळे ऑपरेशन्स, कोणकोणते ऑपरेशन्स करायचे. मग डायरेक्टली आपण समजा आता हा असा जॉब तयार करायचा आहे, मग असा जॉब जर समजा तयार करायचा आहे तर मग याच्यासाठी लागणारं मटेरियल कोणकोणतं असतं, त्याच्यानंतर त्याला लागणारे इन्स्ट्रुमेंट कोणकोणते असतात, हे सगळं आपल्याला याच्यात शिकायचंय, बरोबर. आता हे जे मटेरियल आहे बघा, तर हे मटेरियल आहे, याला आपण म्हणतो MS मटेरियल, बरोबर. MS म्हणजे महेंद्र सिंग धोनी नाही बरं का, MS म्हणजेच माइल्ड स्टील, MS माइल्ड स्टील. तर या माइल्ड स्टीलचा वापर करून आपल्याला हे जे जॉब आहेत हे आपल्याला तयार करायचे आहेत, बरोबर. तर हे स्टीलचं मटेरियल तुम्हाला काय करायचं, असं कट करायचंय, त्यानंतर आहे त्या डायमेन्शन मध्ये घ्यायचंय आणि त्यानंतर तुम्हाला ते प्रॉपरली फिटिंग करायचंय. म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर काय असणार आहे, फक्त जॉब ड्रॉइंग असणार आहे. जसं मी तुम्हाला मागाशी बोललो की हा सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही शिकतात त्यावेळेस तुम्ही यू आर एबल टू रीड जॉब ड्रॉइंग, म्हणजे तुम्ही जॉब ड्रॉइंग जे आहे ते वाचू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही ड्रॉइंग वाचाल, ज्यावेळेस तुम्हाला ड्रॉइंग समजेल, त्यावेळेस तुम्ही त्या ड्रॉइंग नुसार तुमचा जॉब हा तयार करू शकाल, बरोबर. मग तुम्हाला असं या शॉपमध्ये नेमकं कोणतं ड्रॉइंग करायचं आपल्याला ते सर तुम्हाला परत नंतर पुढे डिटेलमध्ये सांगणारच आहेत ते सर. तर त्या ड्रॉइंग नुसार तुम्हाला तुमचा जॉब तयार करायचा आहे आणि तुमच्या समोर फक्त ड्रॉइंग असेल, मग हे डायमेन्शन किती घ्यायचं, काय घ्यायचं, त्याच्यानंतर कटिंग कसं करायचं, हे सगळं तुम्हाला त्या ड्रॉइंग वरती वाचून तुम्हाला समजून घ्यायचंय आणि नंतर त्यानुसार हा जॉब असा
तयार करायचं. हे काही सॅम्पल्स आहेत, हे तुम्हाला मी समजण्यासाठी स्क्रीनवरती दाखवलेत. तर याच्यासारखे आपल्याला जॉब आपल्याला तयार करायचे. हे आपल्या तुमचे काही सिनियर मेंबर्स आहेत, तर त्या काही सिनियर्सने हे जॉब तयार केलेले आहेत. तर या पद्धतीचे जॉब आपल्या मागच्या प्रॅक्टिकल्सला घेतलेले आहेत. तर इथून पुढे आपल्याला आता दर सेमिस्टरला आपण जे आहेत ते प्रॅक्टिकलला वेगवेगळे नवीन नवीन ड्रॉइंग जे असतात ते आपण घेत असतो. बरोबर. तर मागच्या सेमिस्टरमध्ये हा असा टी जॉईंट होता. बरोबर. तर या टी शेप मध्ये होता एक जॉब आणि हा दुसरा जॉब. तर हे दोन जॉब आपल्याला काय करायचे, एकमेकांमध्ये प्रॉपरली फिट करायचे. त्यानंतर इथे दुसरा जो आहे याला आपण म्हणतो अँगल फिटिंग. बरोबर. तर हा एक 30 डिग्रीचा एक अँगल येते आणि तो इथे या दुसऱ्यामध्ये फिट करायचा. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे जॉब हे मागे झालेले आहेत. आता आपल्याला इथून पुढे पण पुढचे जॉब जे आहेत ते करायचे. बरोबर. इथे बघा आता डबल फिटिंग असे, त्यानंतर इथे साइड फिटिंग, असे वेगवेगळे ड्रॉइंग्स आहेत आणि त्यानुसार तुम्हाला जॉब हा फिट करायचा आहे. आणि फक्त फिट न करता तो लगेच इझिली निघणार नाही, याची पण आपल्याला काळजी घ्यायची. नाही तर काय होईल की समजा दोन जॉब आपण फिट केले. बरोबर. त्यानंतर पहिला जॉब जर मी हातात घेतला, दुसरा जॉब डायरेक्ट तो बाहेर निघून नाही यायला पाहिजे. मग ते जर झालं तर त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह फिटिंग. निगेटिव्ह म्हणजेच काय की डायमेन्शन त्याचे प्रॉपर झाले नाही. बरोबर. त्यामुळे तो जॉब हा निगेटिव्ह मध्ये गेला. निगेटिव्ह मध्ये गेल्यामुळे काय होतं, तो डायरेक्टली असं निघून येतोय. असं निघून नको यायला तो. बरोबर. तर हा असा आपला फिटिंग शॉप आहे. तर इंडस्ट्रीमध्ये फिटिंग का बरं असतं, फिटिंगला महत्व का बरं दिलं जातं, तर तुम्ही जसं आता आपण म्हणतो की वेगवेगळे डाईज असतात. आता डाईज काय असतं बघा, डाय तुम्हाला पंचिंग मशीन माहिती आहे का, पंचिंग मशीन आपण हे पंच करतो बघा. Yes, sir. येस. पंचिंग मशीन हा, आपण कागदाला आपण बघा पंच करतो. तर ती पण एक प्रकारची काय आहे, तर तिथे बघा जो काही तो ज्यावेळेस आपण पंचिंग मशीन व्यवस्थित जर ऑब्झर्व केली क्लोजली, तर आपण काय करतो, ज्यावेळेस पेपर आतमध्ये टाकतो आणि वरतून काय करतो, प्रेशर देतो. प्रेशर दिल्यानंतर ज्यावेळेस तो पंच खाली येतो, तर तो पंच काय करतो, त्या कागदाला ब्रेक करतो आणि नंतर मग तिथे तो त्या पद्धतीच्या त्या डायमेन्शनचा होल तुमचं क्रिएट होतो त्या पेपरवरती. बरोबर. तर हा सुद्धा एक फिटिंगचाच एक प्रकार आहे. जर समजा तो जो काही पंच आहे, तो पंच जर प्रॉपरली फिक्स झाला नाही, तर तुम्हाला जो काही होल आहे तो प्रॉपरली होल तुम्हाला मिळणार नाही. बरोबर. त्यामुळे तो पंच पण त्या स्लॉट मध्ये बरोबर फिट केलेला असतो. आता आणखीन एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर तुम्हाला आपण शिक्के मारतो बघा. बरोबर. म्हणजे प्रेसिंग मशीन. तर त्याच्यात काय केलं जातं बघा, तुम्ही बघितली आहे कधी युट्यूब वरती वगैरे किंवा काही असे प्रेस बघितले, प्रेस मशीन म्हणजे छापे पडतात बघा. एखादा पेपर म्हणा किंवा मग तर त्याच्यावरती काय केलं जातं, असे छापे मारले जातात. बरोबर. तर ते छापे कसे मारले जातात, तर पहिले काय केलं जातं, तर त्याला ती एक डाय असते, ती डाय सेट केली जाते आणि त्याला त्या इंक मध्ये टाकून त्याच्यानंतर मग वरती ते छापे जे आहेत ते मारले जातात. मग हे छापे मारण्यासाठी काय केलं जातं, पहिले तुम्हाला ती जी काही डाय असते ती डाय परफेक्टली फिट करावी लागते. बरोबर. आणि तिथे तुम्हाला या फिटिंग शॉपचं महत्व कळेल. म्हणजेच काय की ती डाय जर समजा लूज जर असेल तर काय होईल, ज्यावेळेस तुम्ही छापा माराल तर ती डायरेक्टली डाय तुमची बाहेर निघून येईल. बरोबर. तर तसं होऊ नये म्हणून काय करतात की ती जी काही डाय असते तर ती डाय त्या स्लॉट मध्ये प्रॉपरली फिट करतात पहिले आणि नंतर मग वरतून प्रेशर अप्लाय करतात आणि प्रेशर दिल्यामुळे काय होतं, तर प्रॉपरली ते छापे जे आहेत ते मारले जातात. बरोबर. प्रेस मशीन मध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. म्हणजेच काय तर इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये फिटिंग शॉपला खूप प्रचंड महत्व दिलं गेले. जर समजा तुमचं डायच प्रॉपर फिटिंग मध्ये जर नसेल तर काय होईल, तुम्हाला पुढे ऍक्सिडेंट होऊ शकतं, डाय डायरेक्टली बाहेर येऊ शकते आणि ते होऊ नये म्हणून तुमची डाय ही प्रॉपरली फिट असणं गरजेचं असतं. असे भरपूर ठिकाणी आहेत इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये की जिथे तुम्हाला फिटिंगची गरज असते. बरोबर. मग आता एक सिंपल एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर आपण ड्रिलिंग मशीन माहित असेल सगळ्यांना, बघितली ड्रिलिंग मशीन. Yes, sir. घरी पण आपण येस सर. ओके, घरी पण आपण ड्रिलिंग केलेलं असेल. बरोबर. वर्ष आता तुम्ही घरी पण काम चालू असेल कुठे तिथे बघतात किंवा मग लाईटचं फिटिंग असेल, फॅनचं फिटिंग असेल किंवा मग एखाद्या शॉप मध्ये ड्रिलिंगचं काम चालू असतं, आपण बघितलं. आता बघा त्या ठिकाणी त्या ड्रिल मशीन मध्ये पुढे जो असतो तो ड्रिल बीट असतो. बरोबर. आणि ते ड्रिल बीट
आपल्याला त्या ड्रिल मशीन मध्ये काय करावं लागतो, फिक्स करावा लागतो. फिक्स म्हणजेच काय, तर त्याला फिट करावं लागतं. बरोबर. आता जर समजा ड्रिल मशीन मध्ये ड्रिल बीट प्रॉपरली फिट झाला नाही तर काम होईल का रे आपलं? नाही होणार सर. नो सर. नाही होत. नाही होणार. सर. बरोबर. म्हणजेच काय होतं, कधी कधी ड्रिल बीट जर समजा प्रॉपरली फिट झालं नाही तर तुम्ही समजा या भिंतीमध्ये समजा आपल्याला ड्रिल करायचे, तर जस आपण ड्रिल बीट प्रॉपर फिट झाला नाही आणि आपण ड्रिलिंग चालू केलं तर तुमचं ड्रिल बीट भिंतीतच राहतं आणि ड्रिल मशीन बाहेर येतं. बरोबर. असं बऱ्याचदा केस होते असे की ड्रिल बीट भिंतीतच राहून जातं आणि मशीन जे आहे ते बाहेर निघून येतं. असं का बरं होतं, तर तुमचं जे काही ड्रिल बीट आहे हे प्रॉपरली त्या ड्रिल मशीन मध्ये फिट झालं नाहीये. दॅट्स वाय तुमचं जे काही ड्रिल बीट आहे ते तुमच्या भिंतीमध्येच अटकून पडतं. बरोबर. तर अशा पद्धतीने अशा केसमध्ये काय, तुमचं ड्रिल बीट हे तुमचं त्या ड्रिल मशीन मध्ये प्रॉपरली फिट होणं गरजेचं असतं. त्यामुळे इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये फिटिंग या कन्सेप्टला बरंचसं महत्व दिलं गेलंय. बरोबर. तर हे ड्रिलिंग कसं करतात हे सुद्धा आपल्याला इथे लाईव्ह बघायला पण मिळणार आहे आणि स्वतः तुम्हाला सुद्धा इथे वर्कशॉपमध्ये ज्यावेळेस तुम्ही फिजिकली याल त्यावेळेस तुम्हाला स्वतःला ते ड्रिलिंग करायचंय. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या मशिनरीज आहेत. ड्रिलिंग मशीन पासून ते सीएनसी पर्यंत आपल्याकडे सगळ्या चांगल्या मोठमोठ्या मशिनरीज आहेत. तुम्हाला म्हणजे सांगायला मला आनंद वाटेल की पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपलं एमईपीचं डिप्लोमा कॉलेज असं आहे की जिथे एकमेव असं कॉलेज आहे जिथे सीएनसी मशीन आहे. सीएनसी मशीन काय आहे ते तुम्हाला लाईव्हली मी इथे दाखवणार आहे. आणि सीएनसी मशीन एक थोडक्यात सांगतो त्याचं कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल, म्हणजे जे काही आपल्याला काम करायचं हे डायरेक्टली आपण त्याचा प्रोग्राम करायचा आणि पूर्णपणे काम मशीन ऑटोमॅटिक करते. आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यात फक्त एमईपीच्या डिप्लोमा कॉलेजमध्ये तुम्हाला ते मशीन बघायला मिळेल. बाकी तुम्हाला कुठेच ते मशीन बघायला मिळणार नाही. आणि ते मशीन आपण मुलांना हँडल करायला देतो. ज्यावेळेस तुम्ही पुढे याल थर्ड इयरला किंवा मग सेकंड इयरला तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती प्रॅक्टिकल स्वतः करायचे. बरोबर. आणि आज या तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच मध्ये ऍडमिशन घेतलं, बरोबर, तर या सीएनसी चे प्रोग्रामिंग करावे लागतात. आणि हे प्रोग्रामिंग जर तुम्ही केलं तर तुम्हाला बाहेर चांगल्या पोस्टवरती जॉब हा लागू शकतो. सीएनसी प्रोग्रामर म्हणून तुम्ही चांगल्या पेमेंटवरती चांगल्या कंपनीत नोकरीला तुम्ही लागू शकता. ओके, तो नंतरचा पार्ट आहे. पण मग आपल्याला आता फिटिंग शॉप आपण बद्दल बघतोय की फिटिंग शॉप मध्ये इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये तुम्हाला फिटिंग शॉप हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. सो याच्यात आपल्याला पूर्णपणे शिकायचंय. त्यानंतर पुढचा जो आहे नेक्स्ट आहे आपला शीट मेटल शॉप. आता शीट मेटल शॉप काय असतं बघा, तुम्हाला एक 4x8 या साईजचं तुम्हाला एक शीट दिलं जातं. GI शीट, त्याला आपण GI शीट असं म्हणतो, गॅल्व्हनाइज आयर्न असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर या GI शीट वरती तुम्हाला काय करायचंय, तर जसं ते ड्रॉइंग मध्ये दाखवलंय बघा त्या इमेज मध्ये दिसतंय की ते शीट आपण कट करतोय, त्यानंतर त्याला पाहिजे त्या शेप मध्ये आपण काय करतोय बेंड करू शकतो आणि पाहिजे त्या शेप मध्ये आपण जे पाहिजे तो शेप आपण त्याचा बनवू शकतो. बरोबर. आता इथे बघा सेफ्टी काय यूज केले, तर हँड ग्लोव्ह यूज केले. बरोबर. हँड ग्लोव्ह का बरं यूज केले, की जेणेकरून कटिंग करताना तुम्हाला पत्रा जो आहे तो लागू नये आणि त्याचं इन्फेक्शन होऊ नये. म्हणून मग ज्यावेळेस आपण ते कट करतोय शीट, ज्यावेळेस आपण कट करतोय त्यावेळेस इथे ग्लोव्ह यूज केले गेले. बरोबर. आणि मग ते शीट कट करतात. आता शीट मेटल शॉप मध्ये काय केलं जातं नेमकं, तर शीट मेटल शॉपचं जर लाईव्ह एक्झाम्पल बघायचं ठरलं तर तुम्ही आता बघा ज्यावेळेस आपण कुठे फिरायला जातो बाहेर असे काही चायनीजचे शॉप असतात बघा, म्हणजे ज्यावेळेस जिथे आपण थोडस चायनीज आपण खातो. बरोबर. तर त्या ठिकाणी कुठे शीट मेटलचं असं काही दिसतंय का तुम्हाला, सांगता येईल कोणाला? नाही. ओके. ज्यावेळेस तो कुक ते जे काही चायनीज फूड असतं तो बनवत असतो बघा, तर त्याच्याच वरती त्या कढईच्याच वरती एक हॉपर असतो बघा. तर जेणेकरून जे काही जो काही तो धूर वगैरे असतो तो धूर सगळा काय असतो बाहेर निघून जातो. बरोबर. तर त्यालाच आपण काय म्हणतो, तर शीट मेटल हॉपर. आणि हे जे आहे ते हॉपर्स या शीट मेटल या शीटने आपण तयार करतो. बरोबर. त्याच्यानंतर बघा आपण जे काही कारचे बॉडीज असतात, बरोबर, 4 व्हीलर कार आपण बघतो, तर त्या कारचे जे काही बॉडीज असतात तर त्या बॉडीमध्ये सुद्धा या GI शीटचा यूज केला जातो. त्याच्यानंतर आपण आणखी बस, आपल्याला माहिती आहे की बसचं आपण पूर्ण स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण बघतो तर जे काही आउटर बॉडी असते बसची, त्या बसच्या आउटर बॉडीमध्ये सुद्धा या GI शीटचा वापर केला जातो. बरोबर. मग याला आपण बेंड करून त्याच्यानंतर मग
त्याचा पाहिजे तर त्या शेपमध्ये आपण त्याला बेंड करू शकतो आणि त्यानंतर पाहिजे त्या शेपमध्ये त्याला कट करून डायमेन्शन मध्ये कट करून त्यानंतर आपल्याला ते वेगवेगळे जॉब जे आहेत ते तयार करायचे आहेत. मग या शॉपमध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय तर वेगवेगळे जे काही टूल्स यूज केले जातात या शॉपमध्ये ते टूल्स शिकायचे. त्याच्यानंतर कोणकोणते ऑपरेशन्स केले जातात ते शिकायचे. त्याच्यानंतर कोणकोणत्या पद्धतीचे जॉब तयार करायचे हे सुद्धा आपल्याला या शॉपमध्ये शिकायचे. तर आपल्या वर्कशॉपमध्ये शीट मेटल शॉपसाठी आपल्याकडे इन्स्ट्रक्टर आहेत क्षीरसागर सर, वायबी क्षीरसागर. हे आपल्याला या शीट मेटल शॉप बद्दल पूर्ण डिटेल मध्ये सांगतील. तर अशा पद्धतीने हा शीट मेटल शॉप सुद्धा आहे आणि याचा उपयोग करून आपण वेगवेगळे जॉब जे आहेत ते तयार करू शकतो. तर हे असे आपले 2 शॉप होते. पहिला होता फिटिंग शॉप, दुसरा होता शीट मेटल शॉप. आता पुढची शेवटची कन्सेप्ट जी आहे आपली ती आहे आपली मायक्रो प्रोजेक्ट. बरोबर. आता मायक्रो प्रोजेक्ट काय असतं जसं मी सांगितलं की मुलांना प्रत्येक सब्जेक्टला मायक्रो प्रोजेक्ट हा दिला गेलाय. आता मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे की तुम्ही फक्त थेरॉटिकल नॉलेज घेऊन चालणार नाही तर त्या सब्जेक्टशी रिलेटेड तुम्हाला काही प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की एखादं सब्जेक्ट तुम्ही शिकतात तर त्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला काही छोटे छोटे प्रोजेक्ट तयार करायचे आहेत आणि ते प्रोजेक्ट आपल्याला या सब्जेक्ट शेवट सेमिस्टरच्या एंड मध्ये तुम्हाला त्या प्रोजेक्ट आपल्याला जमा करायचे आणि त्यानंतर तुम्हाला मार्क जे आहेत ते 20 मार्काला मायक्रो प्रोजेक्ट हा आपला असणार आहे. बरोबर. आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. Yes, sir. तर हो सगळ्यात सर. ओके. तर सगळ्यात पहिले जो पॉईंट आहे तो मार्क्स. म्हणजे मायक्रो प्रोजेक्ट हा तुम्हाला 20 मार्कासाठी असणार आहे आणि या 20 मार्कामध्ये तुमची मायक्रो प्रोजेक्टची ओरल सुद्धा असते आणि त्यानंतर तुम्ही तो मायक्रो प्रोजेक्ट मध्ये ऍक्च्युअल मध्ये काय काम केलंय त्याच्यानंतर त्याचं काय काय त्याचा रिपोर्ट कसा तयार केला गेला, तुमचं प्रोजेक्ट कसा तयार झाला हे सगळं या मायक्रो प्रोजेक्ट टॉपिक मध्ये तुम्हाला बघितलं जाईल. त्यानंतर पुढे काय त्याची नेसेसिटी म्हणजे काय की त्याची गरज काय. तर फक्त सब्जेक्ट शिकून चालणार नाही. तर आता सध्या तुम्हाला माहिती की कॉम्पिटिशनचं युग झालंय. बरोबर. एखादा सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही शिकता तर तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज असणं गरजेचं नाही तर ते प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट हा एक चांगला मीडिया आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला जे समजलेलं नॉलेज आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता विथ द हेल्प ऑफ मायक्रो प्रोजेक्ट. ठीक आहे. तर असा आपला मायक्रो प्रोजेक्ट आहे. त्यानंतर याचे जे काही टाइप्स असतात. आता टाइप्स कोणकोणते आहेत बघा. बेस्ड ऑन इंडस्ट्री ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही हा सब्जेक्ट शिकल्यानंतर इंडस्ट्रीला जे काही लागणार आहेत असे काही छोटे छोटे मायक्रो प्रोजेक्ट तयार करू शकतात. त्यालाच आपण म्हणतो इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट. देन वर्कशॉप बेस्ड म्हणजे काय की जर समजा आपण एखादा डिस्प्ले युनिट तयार करताय म्हणजे जे काही वेगवेगळे जॉब्स आहेत. बरोबर. तर एखादं डिस्प्ले युनिट तयार केलं तर ते आपलं वर्कशॉप बेस होईल. त्यानंतर इंटरनेट बेस म्हणजे काय की समजा तुम्हाला एखादा टॉपिक आहे की एखादा सर्वे करा की XYZ कंपनीमध्ये समजा की किती पद्धतीचे कोणकोणते टूल्स वापरले जातात, कोणकोणत्या टाईपचे शीट्स यूज केले जातात. तर याला आपण सर्वे म्हणतो. बरोबर. आणि तुमचा तो असतो मग इंटरनेट बेस म्हणजे काय की तुमचा इंटरनेटचा यूज करून तुम्हाला सर्वे करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो रिपोर्ट हा तयार करायचा आहे. तर असे हा जो काही मायक्रो प्रोजेक्ट आहे हा आपला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतो. एक तर इंडस्ट्री ऍप्लिकेशन, दुसरा वर्कशॉप बेस आणि तिसरा इंटरनेट बेस. मग तुम्हाला नंतर त्याचे टॉपिक जे आहेत ते पुढच्या प्रॅक्टिकललाच आपण डिस्प्ले करणार आहे. कोणकोणते टॉपिक आहे तुमचे जवळपास 8 स्टुडंट मिळून एक ग्रुप असणार आहे. तर ग्रुप फॉर्मेशन म्हटलं तर ग्रुप कसे क्रिएट होणार आहे बघा. टोटल 8 स्टुडंट मिळून तुमचा एक ग्रुप असणार आहे आणि तुमच्या क्लासमध्ये टोटल 69 स्टुडंट्स आहेत. तर त्या 69 स्टुडंटच्या बरोबर आपण 8 मुलं एका ग्रुपमध्ये असतील अशा तुमचे ग्रुप तयार केले जातील आणि त्या ग्रुपला तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टचा टॉपिक हा अलॉट केला जाईल. तर हे सगळे मायक्रो प्रोजेक्टचे टॉपिक तुम्हाला पुढच्या प्रॅक्टिकलला डायरेक्टली आम्ही कोणत्या ग्रुपला कोणता मायक्रो प्रोजेक्ट आहे हे डिस्प्ले करणार आहोत आणि ओरली पण सांगितलं जाणार आहे. तर ते पुढच्या प्रॅक्टिकलला तुम्हाला समजून जाईल. तर त्या हिशोबाने तुम्ही लगेच मायक्रो प्रोजेक्टच्या तयारीला लागायचं आणि मायक्रो प्रोजेक्ट सुद्धा कम्प्लीट करायचे. त्यानंतर सबमिशन ऑफ मायक्रो प्रोजेक्ट. आता मायक्रो प्रोजेक्टचे जे काही फॉर्मॅट्स आहेत
नंतर ते कधी सबमिट करायचं, कोणत्या फॉर्म मध्ये सबमिट करायचं, ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन. तर हे सगळं तुम्हाला ज्यावेळेस तुमचं सबमिशन करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल. आता मायक्रो प्रोजेक्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अशी कन्सेप्ट असते की मायक्रो प्रोजेक्ट हे जे आहे आपण सबमिशन म्हटलं तर आपण डायरेक्टली सेमिस्टर संपल्यानंतरच सबमिशन करायचं. तर ही कन्सेप्ट डोक्यातनं काढून घ्या. तुम्ही सबमिशन मायक्रो प्रोजेक्टचं सेमिस्टरच्या दरम्यान सुद्धा करू शकता. म्हणजे असं नाही की सेमिस्टर संपल्यानंतरच मायक्रो प्रोजेक्ट सबमिशन करायचं, तुम्ही त्याच्या आधी सुद्धा मायक्रो प्रोजेक्ट हा कम्प्लीट करू शकता. बरं, टोटल आपलं 16 वीकचा आपलं सेमिस्टर असणार आहे. तर त्याच्या आत तुम्ही कधी पण मायक्रो प्रोजेक्ट हा तुमचा सबमिट करू शकता. फक्त तुम्ही आपले जे काही वर्कशॉपचे इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्याशी आधी डिस्कस करून घ्यायचंय. आता तुमचा वर्कशॉपचाच एक सेपरेट ग्रुप पण होणार आहे आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला वर्कशॉप रिलेटेड असणारे सगळे इन्स्ट्रक्शन दिले जातील. तुमचे जे काही जॉब ड्रॉइंग असतील ते दिले जातील. आणि जसं एका कॅन्डिडेटने सांगितलं की पीडीएफ सेंड करा, तुम्ही पीडीएफ पण सेंड करणार आहे. आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला सगळ्या पाहिजे असतील त्या इन्स्ट्रक्शन्स, ते सगळे जे काही इम्पॉर्टंट डेटा हा सगळा त्या ग्रुपवरती दिला जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा आणि रेग्युलर लेक्चर प्रॅक्टिकल जे असतील ते करा आणि त्याच्यानंतर मग पुढे कम्प्लीट करत चला. ओके, तर आता आपण आज जे जे शिकलो बघा, आपण काय काय घेतलं. पहिले कन्सेप्ट बघितली, वर्कशॉप प्रॅक्टिस काय असतं ते बघितलं, त्याचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याची मार्किंग स्कीम बघितली, त्यानंतर त्याचं जे काही कोर्स आउटकम्स आहेत ते शिकले, त्याच्यानंतर मायक्रो प्रोजेक्ट काय असतं ते बघितलं. तर टोटल म्हणजे डिटेल जे सिलेबस सुद्धा आपण बघितला. तर सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आपण इथे आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलंय. तर याच्यात काही अडचण कोणाला आता काही समजलं नाही, कोणतं टॉपिक समजलं नाही, काही लक्षात आलं नाही सर, असं काही आहे? नाही सर. नो सर. नो सर. नो सर. नो सर. नो सर. नाही सर. दिलेल्या इन्स्ट्रक्शन समजल्या सगळ्यांना? येस सर. यस Yes, सर. येस सर. हो सर. हो सर. ओके, तर पुढच्या प्रॅक्टिकल पासून तुम्हाला जे काही शॉप मी तुम्हाला सांगितले, फिटिंग शॉप आणि शीट मेटल शॉप, तर त्या शॉप बद्दल सगळे इंट्रोडक्शन तुम्हाला डिटेल मध्ये दिले जाईल. सुरुवातीला आपण फिटिंग शॉप बद्दल बोलू आणि त्यानंतर मग शीट मेटल शॉप बद्दल बोलू. ठीक आहे, तर आता हे झालं आपलं आता सिलेबस बद्दल. एक सेकंड होल्ड करा. ठीक आहे, स्टुडंट्स तुम्हाला रोल नंबर मिळालेत का सगळ्यांना? नो सर. हो सर. हो सर. नो सर. नो तर सर. तुमचे जे काही क्लास कोऑर्डिनेटर असतील ते तुम्हाला रोल नंबर लवकरात लवकर देतील. मग आपल्याला अटेंडन्स घेण्यासाठी रोल कॉल लिस्ट नुसार आपण अटेंडन्स घेणार आहोत. तर आता पुढे काय करायचं सगळ्यांनी, तुमचा कॅमेरा जो आहे तर प्रत्येकाने कॅमेरा ऑन करा. मला एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, म्हणजे तुमची सगळ्यांची अटेंडन्स मार्क केली जाईल. सो ऑल ऑफ यू टर्न ऑन युअर कॅमेरा फर्स्ट. बरेचसे स्टुडंटने कॅमेरा ऑन नाही केलाय. ऑल ऑफ यू टर्न ऑन युअर कॅमेरा. प्रथमेश, सिद्धेश, जयश्री, टर्न ऑन युअर कॅमेरा. एक सेकंड होल्ड करा सगळ्यांनी. ओके, आता बंद केलं तरी चालेल. ठीक आहे, चला.
आजपासून तुमचे 10 ते 5 लेक्चर होणार आहे माहिती ना सगळ्यांना. येस सर. येस सर. यस सर. तर हो हो. सर. तर आता बघा, मागच्या वीक मध्ये तुमचे फक्त एकच लेक्चर होत होतं, पहिलं फर्स्ट लेक्चर, बरोबर. आता इथून पुढे तुमचं sir. जे आहे ते टोटल 10 ते 5 शेड्यूल असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने रेग्युलर लेक्चर प्रॅक्टिकल करा. अटेंडन्स तुमची महत्वाची आहे खूप. अटेंडन्स जर असेल तर तुम्ही डिटेन्शन लिस्ट मध्ये येणार नाही, याची सगळ्यांनी खबरदारी घ्यायची. आणि जे काही शिकवलं जातं त्याच्यावरती व्यवस्थित वर्कआउट करा. आणि जे काही तुम्हाला होमवर्क असेल किंवा मग जे काही टास्क दिला असेल किंवा असाइनमेंट दिली असेल तर ती प्रॉपर फॉलो करा. कारण जे काही तुम्हाला असाइनमेंट असेल किंवा मग काम दिलं असेल तर या सगळ्यांचं असेसमेंट होतं. असेसमेंट म्हणजेच काय, तर याचं चेकिंग होतं. टाइम टू टाइम सगळ्यांनी दिलेले असाइनमेंट कम्प्लीट करा आणि त्यानंतर मग तुम्हाला जे आहे ते मार्क्स जे असतात ते दिले जातात. त्यामुळे रेग्युलर लेक्चर प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये काय झालं आणि पुढच्या लेक्चर मध्ये मग ती तुमची लिंक जी असते ती लिंक ही लागते, बरोबर. तर बरं, आता आतापर्यंत तुमचे कोणकोणत्या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन झालं सांगा बरं. कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला माहित झाले या सेमिस्टर मध्ये? तुमचा आवाज ब्रेक करतोय. हा, आता येतोय का? येस सर. येस सर. हा. बरं, सगळ्यांना एक महत्वाची सूचना आहे की तुम्हाला जे काही मेल आयडी दिले आहेत तर त्या मेल आयडी वरनच सगळ्यांनी जॉईन व्हा. जर समजा तुम्ही दुसऱ्या मेल आयडी वरनं जॉईन होत असाल तर तुमची रिक्वेस्ट ही ऍक्सेप्ट केली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला परत एकदा मी सांगतो, जेव्हा पण आपलं प्रॅक्टिकल असेल त्यावेळेस तुम्हाला कॉलेजने जे काही मेल आयडी अलॉट करून दिलेलं आहे तर त्या मेल आयडी वरनच लॉग इन करा, जेणेकरून तुम्हाला इझिली जॉईन होता येईल मीटिंग मध्ये. ठीक आहे. आउटसाइडचा मेल जो असेल त्याच्यावरनं जॉईन होऊ नका. ठीक आहे. तर मला सब्जेक्ट कोणकोणते तुमचे इंट्रोड्यूस झाले ते सांगा वन बाय वन. मी ज्याचं नाव घेईल त्याने सांगायचं. एक हॅलो हॅलो, कोणीच बोलणार नाही. हॅलो सर, आवाज कट होतोय सर. मी ज्याचं नाव घेईल त्याने मला एक एक सब्जेक्टचं सांगायचं फक्त. ठीक आहे. सगळ्यात पहिले सांगायचं मला चैतन्य. ओके, बेसिक मॅथमॅटिक्स. बरं, नेक्स्ट सांगायचंय मला मैथिली वैद्य. इंजिनिअरिंग ग्राफिक्स. ओके, व्हेरी गुड, इंजिनिअरिंग ग्राफिक्स. नेक्स्ट मला सांगायचंय भूषण किलविले. भूषण आहे का? हॅलो. ओके, नेक्स्ट सिद्धेश. ओके, नेक्स्ट तनुजा. ICT चं झालंय सर. ओके, फाईन. नेक्स्ट दीपराज. ओके, गोरख. टेल मी नेक्स्ट सब्जेक्ट. गोरख डांगे. इंग्लिश. ओके, बर. आणखी नेक्स्ट कुणाल शिंदे. ओके, सायली दरेकर. फंडामेंटल सर. फंडामेंटल. बर. वर्कशॉप प्रॅक्टिस बद्दल कोणी सांगितलं नाही काय? ओके, चैतन्य. कोणकोणते सब्जेक्ट इंट्रोड्यूस झाले तुमच्या आतापर्यंत? ठीक आहे. चला, समजलं सगळ्यांना? हो सर. आजच्या लेक्चर मध्ये काय अडचण पण? हो, समजलं सर. येस सर. ठीक आहे. चला, आता आपण पुढच्या सोमवारी भेटू. आणि पुढच्या सोमवारी आपल्याला जे काही आपले 2 शॉप आहेत, पहिला आहे आपला फिटिंग शॉप आणि दुसरा आहे आपला शीट मेटल शॉप. शीट मेटल शॉप आणि फिटिंग शॉप हे आपले जे काही 2 आहेत, तर या शॉप बद्दल आपल्याला डिटेलमध्ये पुढच्या सोमवारी हे डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. तर फिटिंग शॉप साठी आहेत आपले क्षीरसागर सर.
सॉरी जाधव सर, आणि शीट मेटल शॉपसाठी आहे आपले क्षीरसागर सर. ठीक आहे. सो थँक्स फॉर जॉईनिंग. स्टे ॲट होम, स्टे सेफ. भेटू आपण पुढच्या सोमवारी. आता शेड्यूलनुसार तुमचं 12:45 लेक्चर होणार आहे. तर त्या हिशोबाने टाइम टेबलनुसार सगळ्यांनी 12:45 लेक्चरला जॉईन व्हायचं. आता लेफ्ट झालं तरी चालेल. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके बाय सर. हॅव अ नाईस डे. सेम टू यू. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.